नमस्कार, मी धनश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आजपासून आपण एक पॉडकास्ट सिरीज चालू करत आहोत, ज्यामध्ये आपण ॲग्रिकल्चर रिलेटेड विविध विषयांवरती बोलणार आहोत. त्यामध्ये आजचे आपले जे पहिले गेस्ट आहेत ते आहेत डॉक्टर प्रशांत नाईकवाडी. सरांचं कार्य इतकं उल्लेखनीय आहे की त्यासाठी मला हा कागद ठेवणं गरजेचं वाटतं. सरांचं BSc ॲग्री झालेलं असून त्यांनी MSc हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये कंप्लीट केलं आहे. त्यानंतर त्यांचं MBA ही ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट अँड इंटरनॅशनल ट्रेडमध्ये झालं असून PhD ही नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन अँड इट्स नॅशनल स्टँडर्ड्स यामध्ये झाली आहे. प्रशांत सर हे रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते वरिष्ठ सेंद्रिय शेती प्रमाणीकरण अधिकारी नोका अपेडा मान्यताप्राप्त संस्थेमध्ये कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती प्रमाणीकरण अधिकारी बायो ॲग्रोसर्ट युरोपियन प्रमाणीकरण संस्था बोलोग्ना इटली आणि सल्लागार समिती सदस्य सेंद्रिय शेतीचे नवे धोरण व सेंद्रिय शेती उत्पादन विपणन समिती कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांसारख्या अजून काही संस्थांमध्ये सर कार्यरत आहेत. तसंच सरांचे 4 वेगवेगळे रासायनिक अवशेषमुक्त शेती या विषयावरती 4 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणि सरांचे सेंद्रिय शेती व प्रमाणीकरण या क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना विविध स्तरांवरील 23 पुरस्कार मिळाले आहेत. तर सर तुमचं मनापासून स्वागत आणि थँक्यू तुम्ही आम्हाला टाईम दिल्याबद्दल. सर आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही सेंद्रिय शेतीबद्दल ही तुमची जी जर्नी सुरू झाली ती का सुरू झाली? खरं तर असं होतं की मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएटला वॅग्निन नावाची एक युनिव्हर्सिटी आहे जी नेदरलँड स्थित आहे. तर तिथं मला MSc ऑर्गॅनिक हा विषय मिळाला होता. काही तांत्रिक अडचणीमुळे मला खरं जाता नाही आलं, परंतु मग त्या अनुषंगाने मी सेंद्रिय शेतीमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि नंतर मी जर्मनीमध्ये राहिलो, इटलीमध्ये राहिलो. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण आहे त्या विषयाचं मी ट्रेनिंग्स घेतलं, प्रशिक्षणच घेतलं. काही जे देशविदेशीमध्ये ज्या परिषदा होतात त्याच्यामध्ये भाग घेता आलं आणि त्याच्यामुळे खरं कळालं की सेंद्रिय शेती फार महत्त्वाची आहे. म्हणजे आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत शेती या तिघांचाही जर आपण आज विचार केला तर सेंद्रिय शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु हे सगळं असताना भारत देशामध्ये त्याची तांत्रिकता म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पेनिट्रेट होताना कधी दिसली नाही. मग हाच विषय घेऊन पुढे जायचं असं ठरवलं आणि सेंद्रिय शेतीमध्ये काम करतोय. अच्छा सर, म्हणजे मला जेवढं माहिती आहे त्यावेळेस जेव्हा हरित क्रांती झाली आणि 1972-73चा जो दुष्काळ पडला त्यानंतर आपल्या देशात खायला अन्नधान्य नव्हतं, आपण इम्पोर्ट करत होतो खूप गोष्टी. आणि तोच उद्देश होता हरित क्रांतीचा की आपल्या देशात अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. पण जी हरित क्रांती झाली त्यासोबत खूप सारी कीटकनाशके आणि फर्टिलायझर खतं पण आपल्या भारतात आली आणि म्हणजे त्याचा वापर एवढा वाढला सध्या की आपण सामान्यपणे शेतकरी त्याचा उपयोग करतात आणि त्याच्या शरीरावर जेवढे दुष्परिणाम आहेत हे मे बी लोकांना कोणी एज्युकेट केलं नाही, त्यांना समजले नाहीत ते. या गोष्टींमुळे आता मी जर चुकीची असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता, पण पंजाबमध्ये एक कॅन्सरची ट्रेन जाते, या आपली जमीन नापीक होते. ह्या जर गोष्टी कंटिन्यू चालू राहिल्या तर आपण भविष्यात काय लोकांना अन्नधान्य पुरवू शकतो? सो ह्या गोष्टींमुळे तुम्हाला काय वाटतं की सेंद्रिय शेती ही सध्याची काळाची गरज जी बनली आहे ती का आहे? तुम्ही म्हटलात किंवा तुम्ही जे ऐकलं ते अगदी खरं आहे. मी त्या ट्रेनमध्ये प्रवास सुद्धा केलेला आहे. महाराष्ट्रातले काही शेतकऱ्यांना घेऊन मला जाण्याचा योग आला. हे जे वातावरण आहे ते तितकंच खरं आहे, परंतु याचा सगळा दोष आपल्याला हरित क्रांतीला देता येणार नाही. कारण हरित क्रांती ही काळाची गरज होती. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांती आपल्या भारत देशामध्ये आपण आणली. कारण आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होणं फार गरजेचं होतं. परंतु म्हणजे मी असं म्हणेल, कदाचित म्हणजे अगदी जबाबदारीने असं म्हणेल की हरित क्रांती अतिशय योग्य होती. हरित क्रांतीमध्ये जे तंत्रज्ञान आणलं म्हणजे त्याच्यामध्ये सीड्स असतील, रासायनिक बुरशीनाशकं असतील, रासायनिक संजीवक असतील, रासायनिक कीटकनाशकं असतील, रासायनिक तणनाशकं असतील, हे अगदी गरजेचं होतं. परंतु ज्या अर्थाने त्याचा प्रचार किंवा प्रसार व्हायला पाहिजे होता तो खरं झाला नाही. त्यातली जी तांत्रिकता आहे ती तांत्रिकता आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नाही, हे दुर्दैव आहे.
आणि आता याची फार कारणं आहेत, सामाजिक अशी कारणं आहेत की आजही आपण शेती कोण करतं, तर ज्याला कुटुंबामध्ये काहीच येत नाही हा माणूस शेती करतो. परंतु शेती जर तुम्ही पाहिलं म्हणजे एक शेतकरी आणि एक विद्यापीठ याचा जर तुम्ही अभ्यास केला तर एका विद्यापीठासारखा 1 एकरचा शेतकरी असतो. त्यामुळे अतिशय तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय मोघम पद्धतीने आपण राबवल्या. कारण आज जर तुम्ही जे म्हणतायत की कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा किंवा रासायनिक खतांचा, संजीवकांचा वेगवेगळा परिणाम निश्चितच होतोय. पर्यावरणावर होतोय, आरोग्यावर होतोय, प्राणीमात्रांवर होतोय. पण याचं कारण असं आहे की त्या मुळातच वापरताना ज्या मोघम पद्धतीने वापरलंय त्याच्यामुळं होतोय. कारण कुठलाही जे कीटकनाशक आपल्या भारत देशामध्ये ज्याला मान्यता मिळते, सेंट्रल बोर्ड इन्सेक्टिसाइड रजिस्ट्रेशन ॲक्टच्या अंतर्गत कुठलंही कीटकनाशक, संजीवक किंवा बुरशीनाशक किंवा तणनाशक हे जे मान्यता त्याला मिळते, म्हणजे ते मॅन्युफॅक्चर करायला असू द्यात किंवा आपण ट्रेडिंग करत असू द्यात, तर त्याच्यावर सगळ्या म्हणजे बायोइफिकेसी टेस्ट असते, प्राणीमात्रांवर त्याच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का ही टेस्ट घेतली जाते, त्याच्या गुणवत्तेची टेस्ट घेतली जाते, साधारणतः त्याचं विघटन कसं होतं, म्हणजे एकदा कुठलंही केमिकल एकदा पर्यावरणात आलं तर त्याचं विघटनाला किती वेळ लागतो त्यानुसार खरं शिफारशी केलेल्या आहेत. कुठलंही तुम्ही कीटकनाशक जर घेतलं तर त्यासाठी लेबल क्लेम असतात की ते किती लिटर पाण्याला किती मिली वापरायला पाहिजे किंवा किती ग्रॅम वापरायला पाहिजे, किंवा साधारणतः PHI असतो म्हणजे प्री हार्वेस्ट इंडेक्स, त्याला साधारणतः आपण सुरक्षा कालावधी असं म्हणतो किंवा प्रतीक्षा कालावधी सुद्धा असं म्हणतो. म्हणजे पीक निघण्याच्या आधी किती दिवस ते मारलं गेलं पाहिजे जेणेकरून त्याचा कुठलाही रासायनिक अवशेष त्या पिकामध्ये शिल्लक राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला आपण निश्चितच कमी पडलो. हे आपल्याला म्हणजे कुणी माना नका मानू, पण आज जी परिस्थिती आहे ती 100% आहे की आपण हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंतच्या बांधापर्यंत न्यायला कमी पडलो. दुसरं, अशिक्षित लोकांनी अतिशय तंत्रज्ञान असलेलं क्षेत्र आपण केलं, ही सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की आपण आज जी परिस्थिती पाहतोय तिला आपण कारणीभूत आहे. आणि आता सेंद्रिय शेती आपण का करावी याची खरं प्रामुख्याने मी 2 कारणं दिली. पहिलं कारण जे आहे ते आरोग्याचं आहेच, कारण कमी जास्त मात्रामध्ये कुठलंही कीटकनाशक हे मानवी आरोग्यावर, पर्यावरणावर आणि प्राणीमात्रांवर हे परिणाम करतच करतं. म्हणजे ऑक्युपेशन हेल्थ इन्स्टिट्यूट आहे किंवा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे किंवा वेगवेगळ्या ज्या संशोधन करणाऱ्या संस्था आहेत ज्या पर्यावरणावर काम करतात, या सगळ्यांच्या संशोधनातून हे सिद्ध झालेलं आहे की कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं किंवा तुमचे संजीवक हे 100% कुठं ना कुठं परिणाम हे करतच असतात. फक्त याचा वापर आपण नियंत्रित करणं गरजेचं आहे. मग आता मुळातच काय होतं की 2 गोष्टीतून सेंद्रिय शेती केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं की जर आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज जर तुम्ही पाहिलं, तुम्ही सांगितलं की पंजाबची जी ट्रेन आहे ती दर बुधवारी आणि शुक्रवारी चालते, भटिंडा टू बिकानेर चालते. आता याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या दोन्ही वेळ जेव्हा ती ट्रेन जाते, गिनीज जे वर्ल्ड रेकॉर्ड बुक आहे त्याच्यामध्ये याची नोंद अशी आहे की प्रत्येक वेळेस ती ट्रेन ज्यावेळेस नाव्याने जाते, म्हणजे दर बुधवारी किंवा दर शुक्रवारी, तर प्रत्येक वेळेस 100 असे रुग्ण नवीन असतात की ज्यांना नव्याने कर्करोग डिटेक्ट झालेला आहे. आणि मी स्वतः त्या ट्रेनमध्ये प्रवास केलेला आहे. आता ती भटिंडा हे पंजाबमधलं गाव आहे आणि बिकानेर हे राजस्थानमधलं गाव आहे. तर ते राजस्थानला टाटाचं एक मेमोरेबल हॉस्पिटल आहे जे कर्करोगावर अतिशय चांगलं काम करतंय आणि अतिशय कमी खर्चामध्ये कर्करोगावर तिथं उपचार केला जातो. त्यासाठी हे लोक त्या ट्रेनने जातात आणि दर बुधवार आणि शुक्रवारी, त्याच्यामुळे त्याला कॅन्सर ट्रेनच असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आज जर तुम्ही पाहत असाल, आता आपलं उजनीचं पाणी जर तुम्ही पाहिलं तर मध्ये ABP माझानी असं सांगितलं होतं, तर उजनीचं पाणी पित असाल तर सावधान, तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. का कॅन्सर होऊ शकतो? कारण सगळं इंडस्ट्रीयल वेस्ट, सगळं सिटी वेस्ट मुळा आणि मुठातलं उजनीमध्ये जात आहे. आणि उजनी जर आज आपण पाहिलं तर पिण्याचा इतका मोठा प्रश्न आहे की अहमदनगर असेल, सोलापूर असेल आणि पुणा या तिन्ही जिल्ह्यांचा हे महत्त्वाचा प्रकल्प आहे पिण्याच्या पाण्यापासून सगळ्याच गोष्टींसाठी.
परंतु होतं काय की ह्या इंडस्ट्रीयल वेस्टमध्ये हेवी मेटल्स असतात मोठ्या प्रमाणात. म्हणजे मर्क्युरी असेल, कॅडमियम असेल, आर्सेनिक असेल, निकेल असेल, कॉपर असेल. तर ह्या गोष्टी कार्सिनोजेनिक आहे, ज्याचं पाण्यामध्ये प्रमाण आल्यानंतर ते पिण्यात येतं, आपल्या खाण्यात जे आपण वस्तू बनवतो त्याच्यामध्ये येतं आणि त्यामुळे ते निश्चितच धोकादायक आहे. म्हणजे आता तर लोक अशी म्हणतात की उजनीचे मासे खाऊ नका. अच्छा. ही परिस्थिती आहे, कारण हेवी मेटल्स प्रचंड त्या माशांमध्ये आलेलं आहे. आणि हे सगळं जे आहे, म्हणजे हे तो उजनीचं आपण पाहिलं. पंजाब आणि हरियाणात प्रमाण आता इतकं वाईट आहे, म्हणजे तुम्ही पंजाब आणि हरियाणामध्ये जर कॅन्सरचा रेशो पाहिला तर तो फार वाढलेला आहे. फक्त कॅन्सरच नाही, सिलेबर पार्सी आहे. सिलेबर पार्सी काय, तर आपण बऱ्याच वेळा म्हणतो की नाही आमची आजी 95 वर्षाची आहे पण तिला शुगर नाही आहे किंवा तिला BP नाही आहे. पण दुर्दैवाने आमच्या घरात नवीन जन्मलेलं मूल हे मतिमंद जन्मतं. बऱ्याचशा ठिकाणी असं होतंय. तर हा सिलेबर पार्सी नावाचा घटक आहे की जो रसायनांमुळं मोठ्या प्रमाणात गर्भाशयावर परिणाम होतो. त्यानंतर आज जर तुम्ही पाहिलं तर जे आपण म्हणतो की न्यूरोलॉजिकल सिस्टीम जे आहे, मज्जासंस्थांचे आजार प्रचंड वाढलेले आहेत. त्यालाही कारणीभूत हे कीटकनाशक आहेत. त्याचप्रमाणे गर्भाशयाचे कॅन्सर्स असतील महिलांमधले, आता स्तनांचे कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढतं आहे. त्याच्यानंतर तुमचे जी अन्ननलिका आहे, अन्ननलिकेचं किंवा स्वादुपिंडाचे कॅन्सर, हे सगळे रसायनांमुळे होतं आणि आता हे सिद्ध झालेलं आहे. आता जर आपण कुठलंही आपण जे जेवतो त्याचं जर ॲनालिसिस केलं तर वेगवेगळ्या मात्रामध्ये म्हणजे केमिकल पेस्टिसाईड सापडतात, केमिकल फंगीसाईड सापडतात. अगदी दूरच कशाला, आता कोल्हापूरमध्ये तुम्हाला शिरोळचं माहिती असेल, शिरोळमध्ये मोठ्या प्रमाणात कर्करोगाचे पेशंट सापडतात. त्याचं कारण काय, तर शिरोळमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे, कृष्णा काठ आहे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात होतो आणि तिथं मग ही कीटकनाशक असतील, फंगीसाईड्स असतील, म्हणजे ज्याला आपण बुरशीनाशक म्हणतो, याचा वापर फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि शेतकऱ्यांमध्ये तो आणखी एक अवेअरनेस नाही आहे की आपल्याकडे काय एक हे समज आहे की आपण जास्त औषध टाकलं ते आपल्याला जास्त फरक पडेल, त्यांनी कीटक लवकर जातील. परंतु जर आपण प्रमाणापेक्षा जास्त औषधं वापरले तर त्याची रिसिड्यू किंवा त्याचे जे अवशेष आहेत ते निश्चितच आपल्या खाण्यामध्ये येतात आणि हे अगदी म्हणजे तुम्ही अन्न शिजवलं तरी ते जात नाही. रिसिड्यूचं जे विघटन होतं ते अतिशय हळूवारपणे होतं आणि अगदी काही आता कमी झालं फार. आता त्याच्यामध्ये रेड ट्रायंगल, येलो ट्रायंगल, त्यानंतर ब्ल्यू ट्रायंगल आणि ग्रीन ट्रायंगल म्हणजे जे त्रिकोण दिलेले असतात. तर आपल्याकडं कीटकनाशकं जगाच्या तुलनेत फार कमी वापरले जातात. परंतु जे सगळ्यात धोकेदायक आहे, रेड ट्रायंगलमधले जे म्हणजे क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि ते फार मोठ्या प्रमाणात कार्सिनोजेनिक आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो असेल, कॉलीफ्लावर असेल, त्यानंतर तुम्ही वांग आपण सर्रास खातो, वांग्याचं भरीत सर्रास खाल्लं जातं, पण वांग्याला जी शेंडे आळी येते ती जातच नाही. आणि त्याच्यामुळे म्हणजे हे जे पिकं मी जे तुम्हाला सांगितले याच्यावर प्रचंड जे केमिकल आहेत म्हणजे रेड ट्रायंगलमधले हे वापरले जातात आणि खरंच ते कार्सिनोजेनिक आहे. आपण फार कीटकनाशक वापरत नाही, पण जे वापरतो ते अतिशय भयानक वापरतो. म्हणजे थोडक्यात आपण असं आहे की आपल्याला जर ताप आला तर आपण पॅरासिटामॉलने आपला ताप जाऊ शकतो, पण आपण तिथं स्टिरॉइड घेतोय. ही खरं दुःखदायक गोष्ट आहे. याचा प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे आणि आता शासन त्याच्या स्तरावर अतिशय चांगलं काम करतंय. आता बऱ्यापैकी रेड ट्रायंगलचे कीटकनाशक आपल्याकडे बॅन करत चाललेलो आहोत. आता डायक्लोरोहॉस बॅन झालेला आहे, DDT ऑलरेडी बॅन झालेला आहे, कितीतरी केमिकल पेस्टिसाइड्स आहेत जे बॅन होत चाललेले आहेत. आता हळूहळू अवेअरनेस त्याच्यामध्ये येतोय. ग्लायफोसेटवर आता बॅन केलेलं आहे जे तणनाशक आहे. त्याच्यामुळे तो एक प्रश्न आहेच. म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण सेंद्रिय शेती करणं का गरजेचं आहे, तर आपण ह्या गोष्टी कमी करून बायोफर्टिलायझर आहेत, बायोपेस्टिसाइड्स आहेत किंवा नैसर्गिक संसाधनांपासून निर्माण केलेल्या निविष्ठा आपण वापरणं गरजेचं आहे. आता हे जे मानवी आरोग्याच्या दृष्टीने का आपण सेंद्रिय शेती करायची, तर त्याचं उत्तर हे आहे की हे सगळे जे परिणाम घडतात हे कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे होत आहेत.
मी असं म्हणत नाही की कीटकनाशकांच्या वापरामुळे होतात, अनियंत्रित वापरामुळे होतात. अगदी जबाबदारीने अनियंत्रित शब्द मी घेतोय. आणि दुसरं महत्वाची गोष्ट शेतीच्या अनुषंगाने की आपण सेंद्रिय शेती का करायला पाहिजे. आता याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, तुम्ही जर पाहिलं तर जमिनीचा जो सामू आहे हा साधारणतः 6 ते 7 असणं गरजेचं आहे. म्हणजे इंडियन काउन्सिल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट असं सांगते की जर जमिनीचा सामू हा 6 ते 7 असेल तर त्याच्यामध्ये दिलेली कुठलेही खतं, मग ते भले रासायनिक असू द्या, सेंद्रिय असू द्यात, ते पिकांना लागू होतात. परंतु जर जमिनीचा सामू 7.1 असेल तर तुम्ही दिलेल्या अन्नद्रव्यापैकी 10% साधारणतः अन्नद्रव्य पिकांना घेता येत नाही. जर जमिनीचा सामू 7.5 असेल तर तुम्ही दिलेल्या अन्नद्रव्यापैकी साधारणतः 25 ते 30% अन्नद्रव्य पिकांना घेता येत नाही. जर जमिनीचा सामू 8 पर्यंत गेला असेल तर तुम्ही दिलेले अन्नद्रव्य साधारणतः 35 ते 40% अन्नद्रव्य पिकांना घेता येत नाही. आणि जर जमिनीचा सामू हा 8च्या पुढे गेलेला असेल, आता 8.5 पर्यंत गेलेला आहे, तर जवळपास 65 ते 70% अन्नद्रव्य पिकांना घेता येत नाही. मग होतं काय, साधारणतः आपण असं धरू, म्हणजे तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये घ्या किंवा अगदी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घ्या, पुण्यामध्ये घ्या, आता जमिनींचे सामू सर्रास 7.8, 7.9, 8.2 पर्यंत गेलेले आहे. जिथे पाणी मुबलक आहे, जिथं ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, जिथं मोघम पाणी देण्याची पद्धत आहे, म्हणजे ज्याला आपण मोकाट असं म्हणतो, मोकाट पाणी देण्याची पद्धत जिथं आहे, तिथं आज जमिनीचा जो सामू आहे हा मोठ्या प्रमाणात 8 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. जर माझ्या जमिनीचा सामू 7.9 असेल आणि मी जर माझ्या जमिनीमध्ये युरिया दिला तर काय होईल, साधारणतः असं आहे की युरिया हे अमोनियम स्वरूपात पिकांना मिळतं, बरोबर. आणि आज जर आपण पाहिलं महाराष्ट्राचा विचार केला तर 69.4% जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे मुक्त चुन्याचं प्रमाण आहे, कमी जास्त प्रमाणात सगळीकडेच आहे. मग होतं काय, जर मी माझ्या जमिनीचा सामू 7.9 असताना मी जर युरिया टाकला तर तो युरिया काय करतो, ह्या कॅल्शियम कार्बोनेट बरोबर संयुग करतो. म्हणजे साधारणतः तुम्ही असं लक्षात घ्या की युरिया हा व्होलाटाईल गॅस आहे, तो वातावरणाबरोबर ऑक्सिडाईज होतो. म्हणजेच काय होतं, ऑक्सिजन आणि सूर्यप्रकाश याच्यामध्ये त्याचं विघटन होतं किंवा ज्वलन होतं. म्हणजे 10 ते 15% तो ऑक्सिडाईज होतो, 10 ते 15% तो लीच आउट होतो. म्हणजे जे आपण मोघम पाणी देतो किंवा मोकाट पाणी देतो त्याच्याबरोबर तो मुळांच्या लेवलपासून खाली निघून जातो, त्याला लीच आउट आपण म्हणतो. म्हणजे जो काही राहतो साधारणतः 60-70%, त्यातला माझ्या जमिनीचा सामू जर 7.9 असेल तर 35 ते 40% तो काय करतो, त्या कॅल्शियम कार्बोनेट बरोबर घर करतो, संयुग करतो आणि अमोनियम कार्बोनेट नावाचं क्षार तयार होतं. जमिनीमध्ये क्षार का तयार होतात तर त्याची कारण ही आहे. म्हणून आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे. आपल्या जमिनीचा सामू हा किमान 6.5 ते 7.5 असला पाहिजे. जर जमिनीचा सामू हा 7.5च्या पुढे गेला तर मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याचं स्थिरीकरण होतं मोठ्या प्रमाणात. म्हणजे अन्नद्रव्य धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता जी आहे, ज्याला आपण कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणतो, ती कमी होते. म्हणजे तुम्ही नत्र टाकलं अगदी 20-30 सेकंदात त्याचं रूपांतर संयुगामध्ये होतं, तो कॅल्शियम कार्बोनेट किंवा इतर, हे मी युरियाचं उदाहरण दिलं, पण सगळे रासायनिक खतं जर तुम्ही घेतले आणि ते जर जमिनीत टाकले तर सारखाच परिणाम होतो, त्याचं रूपांतर संयुगांमध्ये होतं, म्हणजे क्षारांमध्ये होतं. आणि होतं काय की हे जे क्षार आहे पाण्याबरोबर खाली जातात. माती तुम्ही ऐकलेलं असेल, आपण ॲग्रिकल्चर शिक्षणामध्ये शिकलेलो आहोत की माती ही कणाकणांची बनते. मग होतं काय, ह्या मातीच्या कणांमध्ये ॲज अ सिमेंटिंग एजंट हे क्षार जाऊन बसतात आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश पडतो तर इव्हपोरेशन होतं किंवा बाष्पोत्सर्जन ज्यावेळेस होतं त्यावेळेस हे जे कण आहेत ते वरती येतात आणि ते मातीचे जे कण आहेत त्यांना ॲज अ सिमेंटिंग, म्हणजे जसं आपण भिंत बांधतो सिमेंटने तसं स्ट्रक्चर तयार होतं आणि जमीन चोपण होते. जमीन चोपण झाली की त्याच्यामध्ये पाणी जात नाही आणि हवाही जात नाही. आपण म्हणतो की जमीन कुठली चांगली, 25% हवा, 25% पाणी, 45% खनिज आणि 5% सेंद्रिय पदार्थ. असं जर असेल तर जमीन चांगली आणि पिकांची वाढ चांगली होते. पण असं स्ट्रक्चर दुर्दैवाने त्याच्यामुळे होत नाही. म्हणून मग सेंद्रिय खतं जी आहेत ती आपल्याला जास्त द्यावी लागतात. आता सामूचा आणि सेंद्रिय खतांचा काय संबंध, तर सेंद्रिय शेती मुळातच सेंद्रिय शेतीचा आत्मा किंवा एकंदरीत शेतीचा जर आत्मा जर आपण घेतला तर तो सेंद्रिय कर्ब आहे.
आता हा सेंद्रिय कर्ब काय आहे, तर जे नैसर्गिक संसाधनं आहेत, म्हणजे पालापाचोळा असेल किंवा प्राणी असेल किंवा प्राणीजन्य पदार्थ असतील किंवा सूक्ष्मजीव असेल, हे काय करतात, जमिनीतले जे सेंद्रिय पदार्थ आहे त्याच्यावर प्रक्रिया करतात, ते विघटनाचं कार्य करतात. ते त्यांचं आवडतं खाद्य आहे. आणि हे विघटन झाल्यानंतर जी काही नैसर्गिक तत्व आहे, म्हणजे सपोज एखादं झाड, आपण झाडाचं पान जर जमिनीत गेलं तर 16 प्रकारचं अन्नद्रव्य त्या पानामध्ये असतं, झाडाच्या पानामध्ये. आणि मग हे 16 प्रकारचं अन्नद्रव्य ते डिग्रेड झाल्यानंतर परत मातीत मिळतं. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बोरॉन, मॉलिब्डेनम, झिंक, आयर्न, मॅंगनीज, हे सगळं ते परत जमिनीला मिळतं. असंच एक सूक्ष्मजीव काय करतात, डिग्रेडेशन करतात आणि हे अन्नद्रव्य परत जमिनीला मिळवून देतात आणि ते जमिनीतून परत पिकांना घेता येतात. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब हा महत्त्वाचा आहे. आणि सेंद्रिय कर्बाची निर्मिती करायची असेल तर काय करावं लागेल, तर जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ आपल्याला जमिनीमध्ये घातले पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की म्हणजे मी ज्यावेळेस इटलीमध्ये होतो, तर इटलीमध्ये मला एका शास्त्रज्ञांनी असं सांगितलं होतं की इथं माणसं का पुरतात, तर त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की माणूस पुरल्यानंतर साधारणतः एक 200 ते 300 वर्ष त्याच्या शरीरामध्ये असणारे मिनरल्स, विटॅमिन्स आणि जे काही अन्नद्रव्य आहेत ते एका झाडाला 300 वर्ष अन्नद्रव्य देऊ शकतात. इतकी ताकद मानवी शरीरामध्ये आहे. म्हणजे तिथं परंपरा आहे की माणूस मेल्यानंतर ते जे काही कब्रस्तान आहे तिथे एक झाड लावतात. आणि होतं काय की झाड फक्त लावत नाही, तर दर ते हॉलिडे जो आपण म्हणतो, हॉलिडे म्हणजे काय, तर एक आध्यात्मिक दिवस असतो, आपण रविवार हॉलिडे म्हणतो, तो हॉलिडे असतो त्यांचा. तर त्या रविवारी ते काय करतात, तिथं त्या थडग्यावर जातात, कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाचा भाऊ, कोणाची बायको, तर त्या झाडाला ते जगवतात. कारण त्या झाडामध्ये त्या व्यक्तीचं ते चरित्र पाहत असतात की हे झाड म्हणजे ही आपली व्यक्ती आहे. आणि मग फक्त माणूस गेल्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन मिळत नाही, तर तेवढे वृक्ष सुद्धा तिथे लागले जातात. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो. म्हणून आज जर तुम्ही पाहिलं तर युरोपमध्ये बेसिकली म्हणजे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे जवळपास 3.5% आहे. म्हणजे एकंदरीतच सेंद्रिय कर्ब हा 0.1 ते 5% असणं अतिशय गरजेचं आहे. परंतु भारतीय जी परिस्थिती आहे, आता आपलं भौगोलिक परिस्थितीमुळे आपल्याकडं तो फार कमी आहे ऑर्गॅनिक कार्बन. तो आपल्या परिस्थितीप्रमाणे 1% पाहिजे. म्हणजे जर तुमचं ऑर्गॅनिक कार्बन 1% असेल तर जमिनीमध्ये जे आपण म्हणतो ना की जे अन्नद्रव्य आहेत त्याचं स्थिरीकरण न होता ते पिकांना अति सहजासहजी मिळू शकतात. आणि तुम्हाला बाहेरून फार द्यायची गरज नाहीये. कारण तुम्ही पहा, आपल्या जमिनीचं जर अनालिसिस केलं तर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य पडलेली आहेत, पण ती पिकांना घेता येत नाहीये. पण त्यासाठी काय करावं लागेल, तर सेंद्रिय कर्ब आपल्याला जमिनीचा वाढवावं लागेल. सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर काय करावं लागेल, जास्तीत जास्त सेंद्रिय निविष्ठा ह्या जमिनीत गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये हिरवळीचे जे खतं आहेत, ध्यांचा आहे, त्याग आहे, तुमचं मूग आहे, चवळी आहे, हे फुलोऱ्यात आल्यानंतर आपण गाडलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं, ऑर्गॅनिक कार्बन वाढायला फार लवकर मदत होते. म्हणजे साधारणतः तुम्ही असं धरून चाला की माझ्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 0.6 आहे. तो मला जर 1% न्यायचा असेल तर मला 3 वर्ष हिरवळीचे पिकं लावणं आहेत, ते गाडणं आहे, त्यानंतर मल्चिंग करणं आहे, आच्छादन माझ्या जमिनीचं करणं आहे, पाणी संवर्धन व्यवस्थित करणं आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कंपोस्ट असतील, गांडूळ खत असेल किंवा सूक्ष्मजीवांचा वापर असेल किंवा स्लरी असतील, त्या व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे. हे सगळं केल्यानंतर 3 वर्षानंतर माझ्या शेतीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो 1% जाणार आहे. बरोबर. परंतु माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.6% आहे आणि माझ्याकडे ऊस आहे, त्याचं पाचट आहे आणि मी ते जाळलं, तर जो ऑर्गॅनिक कार्बन वाढायला 3 वर्ष लागतात, तो ऑर्गॅनिक कार्बन मी विदिन सेकंदामध्ये जाळतो. म्हणजे 0.6चा तो 0.2 होणार. म्हणजे तुमच्या या चॅनल थ्रू अगदी कळकळीचं आव्हान सर्व शेतकऱ्यांना आहे की किमान आपल्याला शेतीमध्ये बाकीचं काही करता नाही आलं तरी शेती जाळू नका, डोंगर जाळू नका. कारण मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक कार्बन, त्यानंतर जे सूक्ष्मजीव जे आपले अतिशय जवळचे मित्र असतात, म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहेत, फंगस आहेत, तर यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. यांची कॉलनी डिस्टर्ब होते, म्हणजे ज्वलन झाल्यानंतर ते सगळे संपतं तिथून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मित्र कीटकांना अफेक्ट होतो फार मोठ्या प्रमाणात. कारण बांध जे आहे
की आपण बांध जे जाळतो ते सुद्धा चुकीचं आहे. ज्यावेळेस शेतात काहीच नसतं त्यावेळेस बांधावर जे गवत किंवा झाडं असतं त्याच्यामध्ये हे मित्र कीटक असतात. त्याच्यामुळे आपल्याला सेंद्रिय शेती 2 गोष्टी, एक तर मानवी आरोग्य आणि दुसरं शेती, म्हणजे शेतीचं एकंदरीत मातीची उपजाऊ क्षमता वाढवण्यासाठी दोन्ही कारणांनी सेंद्रिय शेती ही फार महत्वाची आहे. सर, तुम्ही आता मित्रकीड बद्दल बोललात, तर मला हे विचारायचं होतं, मित्रकीड नक्की काय आहे आणि कुठली पिकं लावायची ज्याने मित्रकीड आपल्या शेतात येईल? तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. मित्रकीड म्हणजे क्रायसोपा कार्निया आहे, लेडी बर्ड बिटल आहे, मुंगळे आहेत, काही प्रमाणात म्हणजे कृमी जे आहेत, काही कृमी, ह्या सगळे आपले मित्रकीड आहेत. आता मित्रकीड म्हणजे काय, बेसिकली आपल्या पिकावर जे रसशोषक कीड येतात, म्हणजे ज्याला आपण शत्रू कीड म्हणतो, या शत्रू किडीला वेगवेगळ्या अवस्था असतात. म्हणजे अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था, पतंग अवस्था, या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये ह्या ज्या मित्रकीड आहेत ह्या शत्रू किडीला खातात. म्हणजे आता जर तुम्ही क्रायसोपा कार्निया घेतला तर चवळी पिकावर फार मोठ्या प्रमाणात क्रायसोपा कार्निया येतो. जर आपण आपलं कपास पीक आहे मुख्य पीक आणि त्याच्यात आंतरपीक जर आपण चवळी घेतलं तर कपासवर येणारा जो मावा आहे त्या माव्याची साधारणतः 800 ते 1000 अंडे एका वेळी हे फस्त करतात. इतकी चांगली ताकद क्रायसोपामध्ये आहे. त्यानंतर लेडी बर्ड बिटल घेतलं तर लेडी बर्ड बिटलचं निवारण काय, तर मका. तुम्ही जर मध्ये मध्ये मक्याचे म्हणजे सीड किंवा बिया टोबल्या किंवा मध्ये मध्ये आंतरपीक म्हणून 1-1, 2-2 ओळी जर मक्याच्या घेतल्या मुख्य पिकामध्ये, तर जे छोटी छोटी रसशोषक किडींची जी अंडी पिलं आहेत ते पिलं, म्हणजे साधारणतः आपण म्हणतो ना ॲफिड, जॅसिड म्हणजे मावा आहे, तुडतुडे आहेत, यांची छोटी छोटी पिलं अक्षरशः एका वेळा तो म्हणजे एक 50 ते 75 पर्यंतची छोटी छोटी पिलं हा लेडी बर्ड बिटल फस्त करतो, खाऊन टाकतो. म्हणजे तुम्हाला अल्टिमेटली जे कीटकनाशकं आहेत ती वापरायची गरज लागत नाही. आणि ही जी मित्र कीटकं आहेत ही फार महत्त्वाची आहेत. म्हणजे रासायनिक पेस्टिसाइड्स मारल्यामुळे किंवा फंगिसाइड्स मारल्यामुळे याचाही फार मोठ्या प्रमाणे दूरगामी परिणाम होतो. मित्रकीड आता संपत चाललेली आहे, जी एका अर्थाने आपल्याला वरदान दिलेली आहे निसर्गाने. ही मित्रकीडीचं जतन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला म्हणजे आंबेली फिरी नावाचे जे हे आहेत जे पिकं आहेत, म्हणजे ओवा असेल, मोहरी असेल, ज्या पिकांना पिवळी फुलं येतात ह्या फुलांवर मोठ्या प्रमाणात ही मित्रकीड येतात. मित्रकीड तर येतात, आपलं जे मधुमक्षिका आहे ती पण मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होते. याच्यामुळे काय होतं, मधुमक्षिका तुम्हाला माहिती आहे 65 ते 70% पॉलिनेशन परागीभवन करायला मधुमक्षिका गरजेची असते. आणि ही जी मित्रकीड आहे ही मित्रकीड सुरुवातीच्या अवस्थेला जे रसशोषक कीड येतात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण करतात. म्हणून सेंद्रिय शेतीमध्ये पीकविविधता असणं फार गरजेचं आहे. आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय म्हणतो आपण, जैवविविधता. तसंच आपल्याला प्लांट डायव्हर्सिटी किंवा क्रॉप डायव्हर्सिटी म्हणजे पीक विविधता फार गरजेची आहे. मग पीक विविधता म्हणजे काय, तर एकमेकाला सहचारी असणारी पिकं एकत्र लावणं. सेंद्रिय शेतीचा हा मुख्य गाभा आहे की तुम्ही एक पीक न लावता तुम्ही एका एकरामध्ये 3 पिकं 4 पिकं जे एकमेकाला सहचारी असू शकतील, जे एकमेकावर प्रतिकूल परिणाम करणार नाहीत असे पिकं लावा की जे मोठ्या प्रमाणात एकमेकाला सपोर्ट करतात. म्हणजे जर कपाशीमध्ये चवळी लावली तर होतं काय, चवळी काय करतं, क्रायसोपा कार्निया चवळीवर येतं, ते मोठ्या प्रमाणात मावा संपून टाकतं. जर तुम्ही त्याच्यामध्ये मका लावला काही ठिकाणी तर मक्यावर लेडी बर्ड बिटल येतं, ते छोटे छोटे पिल्लं तुडतुडं आणि माव्याची खाऊन टाकतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही झेंडू लावला तर झेंडूच्या मुळामध्ये असं काही रसायनं असतात, अल्कोलाइड असतं, जे सूत्रकृमीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात किंवा ज्या फायटोप्थोरा असतील किंवा फ्युजारियम सारख्या बुरशी आहेत त्याला ते मारतं. जर आपण मोहरी लावलं तर मिथेनाइल युजिनॉल नावाचं एक द्रव्य मोहरींच्या मुळामध्ये असतं, तेही मोठ्या प्रमाणात जे स्वाइन बॉल डिसीजेस आहेत म्हणजे मातीपासून उत्पन्न होणाऱ्या बुरशी जे आहेत त्याला संपून टाकतं. त्यानंतर आपण जर सूर्यफूल लावलं तर इंडिकेटर क्लॉप आहे, म्हणजे वापसा कधी येतं हे आपल्याला शक्यतो बऱ्याचशा आता शेतकऱ्यांना कळतं, पण तसं वापसा कंडिशन जर आपण मोघम पाणी देत असू तर वापसा कंडिशन आल्यानंतर पाणी द्यावं असं आपण म्हणतो. तर हा वापसा कसा ओळखायचा, तर सूर्यफूल जे आहे ते सूर्यफूल त्याचं जे ते जे ज्यावेळेस मिटतं त्यावेळेस असं लक्षात घ्यायचं की आता परमनंट विल्टिंग पॉईंट येतो आहे, म्हणजे जमिनीला आता पाण्याची फार गरज आहे, वापसा कंडिशन आलेलं आहे. म्हणजे 50% 50% आर्द्रता आणि 50% पाणी
बाष्प, असं ज्यावेळेस दोन मातीच्या कणांमध्ये ज्यावेळेस चित्र तयार होईल, दोन मातीच्या कणांमध्ये ज्यावेळेस हे म्हणजे एक कॅल्क्युलेशन तयार होईल, त्यावेळेस खरं वापसा कंडिशन येते. आणि जर आपण आता पाहिलं तर पिकाला कुठलं पाणी लागतं, तर जे आपण म्हणतो केशाकर्षण पद्धतीचं कॅपिलरी मुवमेंट जे म्हणतो, कॅपिलरी मुवमेंट ऑफ वॉटर, म्हणजे दोन मातीच्या कणांमध्ये आपल्या केसाच्या इतका पापुत्रा जो पाण्याचा येतो तेच पाणी पिकांना मिळतं. आणि ते पाणी आपल्याला शोधायचं असेल तर त्यासाठी हे इंडिकेटर क्रॉप फार महत्त्वाचं आहे, सूर्यफूल. अशा प्रकारे आपल्याला पीक विविधता ही मित्रकीड आणि इतर गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात. आणि याच्यामध्ये काय असतं, सहचारी पिकं का, तर एकमेकाला पूरक असतात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर जंगलामध्ये, म्हणजे मी नुकतंच मल्टीलेअर फार्मिंगचा आता थोडा अभ्यास सुरू केला आहे, की जंगलामध्ये फार उंच उंच वृक्ष असतात आणि त्याच्या खाली छोटे वृक्ष येतात. आपण म्हणतो की नाही, अरे मोठ्या वृक्षाखाली छोटं वाढत नाही, पण असं नाही आहे. ज्या वृक्षांना सनलाईटपासून तयार होणारी ऊर्जा मिळत नाही त्यांना मुळाच्या अवतीभोवती जो मायकोरायझा बुरशी असते, त्या मायकोरायझाने एक प्रकारचं एक नेटवर्क तयार केलेलं आहे मुळांचं, वनस्पतींचं. ते त्या मायकोरायझाच्या तंतूंद्वारे जी ऊर्जा आहे ती ह्या छोट्या वनस्पतींना पुरवतात. इतकं जबरदस्त खरं नॉलेज आहे ते आपल्याकडे. अजून इतकं त्याच्यावर कोणी प्रकाशझोत टाकला नाही, पण आता मल्टीलेअर फार्मिंगचं एक चांगलं अभ्यास आता लोक करतायत आणि चांगला, मला वाटतं त्याच्यातून आपल्याला फार चांगला फायदा होईल आणि सेंद्रिय शेतीचा हे अतिशय चांगला घटक असणार आहे भविष्यामध्ये. बरोबर. सर, तुम्ही आत्ता मुळांबद्दल बोलला, तर मला हेच विचारायचं होतं की जे पांढरी मुळं असतात पिकाची, ते आपण म्हणतो की अन्नद्रव्य शोषायचं काम ते मुळं करतात, तर ती सेंद्रिय शेतीसोबत कशी रिलेटेड आहेत, त्याच्याबद्दल काही बोलाल? आता याच्यामध्ये काय होतं की मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की माती चोपण होते. माती चोपण झाली की हवा पाणी येण्याचं बंद होतं, तिथं पोरोसिटी राहत नाही. आणि पोरोसिटी जिथं राहत नाही त्या ठिकाणी सफेद मुळांची वाढही होत नाही. हे अगदी बेसिक प्रिन्सिपल आहे. मग आपण रासायनिक शेती करत असतो तर आपण काय म्हणतो, तुम्ही कुठल्याही कृषी सेवा केंद्राकडे गेला तर तो तुम्हाला पोटॅशियम ह्युमेट देतो. म्हणजे पोटॅशियम ह्युमेट म्हणजे काय, तर हजारो वर्षापूर्वी जमिनीखाली जे प्राणी मात्रा वनस्पती गाडल्या गेलेल्या आहेत, तर त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, ब्राऊन कोलमध्ये झालेलं आहे, लिग्नाईटमध्ये. पण लिग्नाईटमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईडची प्रक्रिया करून पोटॅशियम ह्युमेट बनवलं जातं. आता तुम्ही जर कधी जंगलामध्ये गेलात किंवा शेतामध्ये तुम्ही पावसाळ्यात जर पाहिलं की पालापाचोळा पडलेला आहे, बरेच दिवस तो पडलेला आहे, ज्यावेळेस तो आपण उकरायला जातो तर खाली ब्राऊन कलरचं पाणी मिळतं, तपकिरी पाणी मिळतं, तर ते नथिंग बट ते पोटॅशियम ह्युमेट आहे. तर याच्यामुळे काय होतं, म्हणजे ज्यावेळेस आपण सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये घालतो, मातीला मोठ्या प्रमाणात, म्हणजे 25% हवा, 25% पाणी, 45% खनिज आणि 5% सेंद्रिय पदार्थ, असं स्ट्रक्चर ज्यावेळेस येतं त्यावेळेस एक प्रकारची पोरोसिटी निर्माण होते आणि एक प्रकारचं हवा पाणी एक्सचेंज व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे काय होतं, जी मुळं आहेत आपली, जी सोट मुळं आहेत किंवा त्याची लॅटरल मुळं जी आहेत, त्याला छोटी छोटी तंतू मुळं, सफेद मुळं ज्याला आपण म्हणतो, ती सफेद मुळं येतात. आणि सफेद मुळं ही वनस्पतीची तोंडं असतात की जे अन्नद्रव्य ग्रहण करतात. मग हे अन्नद्रव्य ग्रहण करण्यासाठी सफेद मुळं यायची असतील तर आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ तिथं टाकावे लागतील, म्हणजे पोरोसिटी जमिनीमध्ये तयार होतील, तिथले क्षार कमी होतील आणि क्षार कमी झाले की सफेद मुळं येतील. आणि जे अन्नद्रव्य, म्हणजे त्याला एक चांगली शब्द आहे की नैसर्गिक चिलेशन. नैसर्गिक चिलेशन म्हणजे काय, आपण चिलेटेड पदार्थ कशासाठी वापरतो, तर जमिनीचं सामू कसंही असू द्या, आपण चिलेटेड अन्नद्रव्य जर जमिनीत टाकलं तर ते कोणाही बरोबर संयुग न होता पाण्यात मिक्स होतं, म्हणजे ते म्हणजे विद्राव्य होतं, अविद्राव्य होत नाही आणि ते मुळांना घेता येतं. मग नैसर्गिक चिलेशन म्हणजे काय, तर हे सेंद्रिय पदार्थ काय करतात, अशी परिस्थितीत निर्माण करतात जमिनीमध्ये, 25% हवा, 25% पाणी, 5% सेंद्रिय पदार्थ, 45% खनिज पदार्थ. याच्यामुळे काय होतं की एक प्रकारचं स्ट्रक्चर जमिनीमध्ये तयार होतं आणि सफेद मुळे यायला सुरुवात होते. म्हणजे नॅचरली जो पोटॅशियम ह्युमेट आहे तो पिकांना मिळतो आणि एक प्रकारचं चांगलं स्ट्रक्चर त्या ठिकाणी हवा पाणी खेळायला सुरुवात होते. आणि मग त्या पोरोसिटीमुळं खरंच सफेद मुळं येतात. आणि सफेद मुळं काय करतात, म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काय होतं, तिथं जे क्षार आहेत त्या क्षारांचं सुद्धा डिग्रेडेशन होतं. म्हणजे जर मी पूर्वी सांगितलं की अमोनियम कार्बोनेट तयार होत असेल तर अमोनिया पाण्यात मिक्स होतो
कार्बोनेटही पाण्यात मिक्स होतो. अमोनिया पाण्यात मिक्स झाल्यामुळे मुळांना लगेच तो खेचता येतो. म्हणजे जे फ्लोएम आहे मुळांमधलं, ते फ्लोएम मोठ्या प्रमाणात तो अमोनिया नत्राच्या स्वरूपात खेचून घेतो. जो कार्बोनेट आहे त्याला गरज नसते, तो लीच आउट होतो. म्हणजे अशा प्रकारे सफेद मुळी मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य देण्याचं काम करतं. आणि ज्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ जास्त आहेत तिथं सफेद मुळी मोठ्या प्रमाणात येते. म्हणून आपण शेतकऱ्यांना सांगतो की नाही, तुम्ही सेंद्रिय पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात करा, की जेणेकरून जे अन्नद्रव्य आहेत त्या अन्नद्रव्याचं नैसर्गिक चिलेशन होईल आणि मोठ्या प्रमाणात सफेद मुळीमुळे त्या अन्नद्रव्य पिकांना घेता येईल, मोठ्या प्रमाणात घेता येईल. आणि सर, तुम्ही आता 4 पुस्तकं पण लिहिली ज्यामध्ये रासायनिक अवशेषमुक्त शेती यावरती तुम्ही बोललात. तर सेंद्रिय शेती आणि रेसिड्यू फ्री फार्मिंग म्हणजे रासायनिक अवशेषमुक्त शेती यामध्ये काय फरक काय आहे नक्की? आता सेंद्रिय शेतीची जर आपण व्याख्या केली तर सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक संसाधनांच्या आधारे केलेली शेती, ज्यामध्ये कुठलाही रासायनिक निविष्ठा आपण देत नाही किंवा कुठलाही जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आपण वापरत नाही. म्हणजे नैसर्गिक पद्धतीने, म्हणजे नैसर्गिक इन द सेन्स की नैसर्गिक संसाधनांच्या मदतीने, म्हणजे जसं बायोफर्टिलायझर आहे, बायोपेस्टिसाईड आहे, सूक्ष्मजीव आहे, या सगळ्यांच्या आधारे केलेली शेती. मग त्याच्यामध्ये कंपोस्ट आलं, व्हर्मी कंपोस्ट आलं, वेगवेगळ्या प्रकारच्या स्लरी आल्या, तर ती शेती म्हणजे सेंद्रिय शेती. आता अवशेषमुक्त शेती म्हणजे काय? तर अवशेषमुक्त शेती म्हणजे याच्यामध्ये तुम्ही रासायनिक खतं वापरू शकता, रासायनिक कीटकनाशकं वापरू शकतात, रासायनिक बुरशीनाशकं वापरू शकतात, रासायनिक तणनाशकं वापरू शकतात. पण त्याचा जो वापर आहे हा नियंत्रित असला पाहिजे. आता नियंत्रित म्हणजे काय? तर अवशेषमुक्त शेतीमध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर ज्या गोष्टी तुम्हाला वापरायच्या आहेत त्याला लेबल क्लेम असणं गरजेचं आहे. लेबल क्लेम कोण देतं? तर जे शासन आहे, जे प्लांट क्वारंटाईन नावाचं जे डिपार्टमेंट आहे, जे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आणि फार्मर्स वेलफेअर या मिनिस्ट्री अंडर ते काम करतं. तर प्लांट क्वारंटाईनमध्ये सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्ड रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे 1962चा एक डिपार्टमेंट आहे, जे ह्या सर्व कीटकनाशकांना मोठ्या प्रमाणात मान्यता देतं. म्हणजे निर्मितीसाठी, ट्रेडिंगसाठी, वापरासाठी त्याच्या वेगवेगळ्या क्रायटेरिया आहेत. आणि दुसरं फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर आहे 1985चा, म्हणजे खतं, रासायनिक खतं वापरण्यासाठी, त्याची निर्मिती करण्यासाठी, त्याची ट्रेडिंग करण्यासाठी मान्यता मिळते. तर हे दोन्ही गोष्टी जर आपल्याला वापरायच्या असतील तर त्यासाठी निकष आहेत. म्हणजे त्याला लेबल क्लेम असणं गरजेचं आहे. म्हणजे लेबल क्लेम इन द सेन्स काय, की ते किती वापरावं, कुठल्या गोष्टीसाठी वापरावं, ते वापरताना काय काळजी घ्यावी, वापरताना जर काही चुका झाल्या तर आपण फर्स्ट एड काय करावं, किंवा याची विल्हेवाट लावायची असेल, त्याची जर एक्सपायरी असेल तर त्याची विल्हेवाट कशी लावावी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी त्या लेबलवर म्हणजे आपण त्याला साधारणतः आपल्या अगदी शुद्ध मराठी भाषेत म्हणायचं तर चिठ्ठी असते एक त्या बॉटलबरोबर. बरोबर. ते अशी छोटी चिठ्ठी असते एकदम अशा घड्या केलेली. तर ते लेबल क्लेम आहे त्याचं. मग ह्या लेबल क्लेममध्ये 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. एक आहे PHI, ज्याला आपण प्री हार्वेस्ट इंडेक्स असं म्हणतो. आता प्री हार्वेस्ट इंडेक्स म्हणजे काय? तर साधारणतः प्रतीक्षा कालावधी, म्हणजे पीक हार्वेस्ट होण्याच्या आधी साधारणतः किती दिवस आधी हे रसायन त्या पिकावर फवारलं गेलं पाहिजे. हा म्हणजे प्रतीक्षा काळ. म्हणजे हार्वेस्टिंग ते आपण फवारणी केल्याचा जो मधला काळ आहे तो. कारण जर भेंडी पिकावर आपण क्लोरोपायरिफॉस फवारतोय आणि त्याचा प्रतीक्षा काळ जर 45 दिवस आहे आणि आपण त्याला भेंडी पीक निघायला जर 30च दिवस राहिले, खरं 45 दिवसाच्या आधी ते मारलं पाहिजे, पण आपण 30 दिवस असताना जर मारलं तर त्याचे अवशेष जे आहे ते अवशेष 100% भेंडी पीक निघाल्यानंतर त्याच्यामध्ये डिटेक्ट होतात. म्हणून तो PHI जो आहे तो त्या लेबल क्लेमवर दिलेला असतो, त्याप्रमाणे ते वापरलं गेलं पाहिजे. आणि दुसरं आहे MRL. आता MRL म्हणजे मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट. आता मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट म्हणजे काय? तर साधारणतः याला परमिशन कशी मिळते ह्या पेस्टिसाइड्सला? तर साधारणतः मानवाची, पिकांची आणि प्राणीमात्राची, पर्यावरणाची, त्या मॉलिक्यूलची सहनशीलता किती हे चेक केलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट आहे. बायोएफिकसी टेस्ट आहे, प्राण्यांवर टेस्ट घेतली जाते, उंदरांवर टेस्ट घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं लिमिट ठरवलं जातं की हे किती लिटर पाण्याला किती घेतलं पाहिजे. म्हणजे जर आपण ॲसिटामाप्रिड द्यायचं आहे आपल्याला तर साधारणतः 1 लिटर पाण्याला 1 ml असं जर प्रमाण असेल
त्या पिकासाठीचं. आता याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक पिकाला, प्रत्येक किडेला, प्रत्येक रोगाला आणि प्रत्येक पिकाच्या अवस्थेमध्ये वेगवेगळे कीटकनाशकं शिफारस केलेले आहेत आणि ते देणं त्यावेळी आवश्यक आहे. पण आपल्याकडं होतं काय की आपण त्या PHI आणि MRL वापरतच नाही. MRL जर त्याचं 1 ml असेल आणि ते जर आता भेंडी पिकाला जर खोडकिडीसाठी असेल किंवा आपल्याला भेंडी पिकाला जी अळी येते त्या अळीसाठी जर 1 ml पर लिटर वापरायचं असेल तर शेतकरी काय करतात, ती अळी जावी म्हणून 2 ml घेतात. म्हणजे तिथं त्याचं उल्लंघन होतं. म्हणजे ते 100% डिटेक्शन त्या भेंडीवर येणार आहे. म्हणजे भेंडी निघाल्यानंतर सुद्धा त्याचे अंश त्याच्यामध्ये शिल्लक राहणार आहे आणि जी आपल्या सहनशीलतेपेक्षा जास्त आहे, जास्त प्रमाणात आहे. म्हणजे त्याला आपण बिलो क्वांटिफिकेशन लिमिट म्हणतो. जर त्याच्या सहनशीलतेपेक्षा कमी असेल ते तर टेस्टमध्ये बिलो क्वांटिफिकेशन लिमिट येतं आणि जर जास्त असेल तर ते PPMमध्ये 0.5 ppm, 0.2 ppm, 0.3 ppm असं येतं. तर अशा प्रकारे PHI आणि MRL या 2 गोष्टी पाळून जी शेती केली जाते त्याला आपण अवशेषमुक्त शेती अशी म्हणतो. बरोबर. तुम्ही काही वापरा पण त्याचे अवशेष पीक निघाल्यानंतर त्याच्यात येता कामा नये. आणि आज जो आपला एक्सपोर्ट चालतो म्हणजे आज व्यापारी पिकं जे आहेत, व्यापारी पिकामध्ये कॉफी आहे किंवा तुमचा चहा आहे किंवा तुमचा ऊस आहे, कपास आहे, डाळिंब आहे, द्राक्ष आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, स्ट्रॉबेरी आहे. तर ह्या सगळ्या पिकांचं जे एक्सपोर्ट होतं हे 100% रेसिड्यू फ्री तंत्रज्ञानातूनच होतं. कारण ही कमालीची सेन्सिटिव्ह पिकं आहे. वातावरणात थोडा बदल झाला तर फवारण्या घ्याव्या लागतात. पण मग ते फवारण्या घेताना PHI त्याचे मेंटेन करावे, म्हणजे त्याचा व्यवस्थित आपल्याला PHI बघावं लागतो, MRL बघावं लागतं. आज तुम्ही नाशिकमध्ये गेलं तर नाशिक हे फार मोठं द्राक्षाचं हब आहे, मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट ते करतात. पण ते हे तंत्रज्ञान वापरतात अवशेषमुक्त शेतीचं. त्यासाठी प्रमाणीकरण यंत्रणा आहे ग्लोबल गॅप नावाची, गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. तर ही ग्लोबल गॅप जी संस्था आहे ही युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचीच एक संस्था आहे. म्हणजे अवशेषमुक्त शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी ही संस्था निर्माण केलेली आहे. आणि आता ग्लोबल गॅपच्या धर्तीवर इंडिया गॅपसुद्धा आलेला आहे. म्हणजे अवशेषमुक्त शेतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळावी. आता बऱ्याच वेळा आम्ही काय म्हणतो की सेंद्रिय शेती करताना तुम्ही पहिल्यांदा अवशेषमुक्त शेती केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही अवशेषमुक्त शेती 100% कराल त्यावेळेस ती सेंद्रिय शेतीकडे जाणारा पहिला तुमचा टप्पा आहे. म्हणजे तुम्ही जर एकदम रासायनिक शेतीमधून जर तुम्ही सेंद्रिय शेती करायला गेलात तर फार अवघड होतं. सगळ्यात मोठं प्रॉब्लेम काय येतो, कीड, रोग आणि तण नियंत्रण हा इतका मोठा घटक आहे की जो सहजासहजी सेंद्रिय शेतीमध्ये कंट्रोल करायला फार अवघड होतं. म्हणजे आता मी सेंद्रिय शेती करतोय आणि आता तुम्ही पहा की आता मोठ्या प्रमाणात पाऊस नाही आहे, वातावरणामध्ये शुष्कता मोठ्या प्रमाणात वाढलेली, टेम्परेचर वाढलेलं आहे. याच्यामध्ये किडींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं किंवा अति पाऊस झाला तर बुरशीजन्य म्हणजे पावडरी मिल्ड्यू किंवा तुमचा डाउनी मिल्ड्यू मोठ्या प्रमाणात वाढतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला एकदम सडनली म्हणजे आपण म्हणतो ना नीड ऑफ पॉवर, याला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर मग रासायनिकशिवाय पर्याय राहत नाही. मग ह्यावेळेस आपल्याला अवशेषमुक्त शेती करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, खरं 1% जर ऑर्गॅनिक कार्बन असेल त्याच्यानंतरच आपण सेंद्रिय शेतीचा विचार करायला पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांनी म्हणजे माझी अगदी कळकळीची विनंती की तुम्ही तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवा. ऑर्गॅनिक कार्बन वाढवता तुम्ही इंटिग्रेटेड फार्मिंगला प्रेफरन्स द्या. इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे काय, काही प्रमाणात रासायनिक, काही प्रमाणात सेंद्रिय, काही प्रमाणात जैविक म्हणजे सूक्ष्म जीवाणूंचा वापर. तर अशा प्रकारे म्हणजे इंटिग्रेटेड अप्रोच जर ठेवला, एकात्मिक पद्धतीची शेती जर आपण केली तर मला वाटतं निश्चितच सेंद्रिय शेतीकडे आपल्याला चांगल्या पद्धतीने वळता येईल. त्याच्यामुळे हा खरं बेसिक डिफरन्स आहे सेंद्रिय आणि अवशेषमुक्त शेती. सर, अजून एक गोष्ट होती, जसं आता तुम्ही म्हटलात की शेतकऱ्यांनी एक कंबाईन केलं पाहिजे की रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय. तर मला हे विचारायचं होतं की आता आपण शेतकऱ्यांशी बोलतो तर त्याच्यात आपल्याला हे जाणवतं की ते जर सेंद्रिय शेती करतायत तर आपण जर बघितलं तर भारतात बांधाला बांध असतात. एखादा रासायनिक शेती करतो, एखादा फार्मर जर सेंद्रिय शेतीकडे गेला तर कीड भरपूर इकडे येते, त्यांना प्रॉब्लेम्स येतात, तेवढं उत्पादन मिळत नाही किंवा स्टार्टिंगला त्यांना जेवढं पाहिजे तेवढे पैसेही मिळत नाही. मग त्या प्रॉब्लेम्सला शेतकरी कसे हँडल करू शकतात? याला तुम्ही जे आता सांगितलं याला एक संज्ञा आहे, त्याला कंटॅमिनेशन म्हणतो आपण, म्हणजे प्रदूषण. तर जर मला सेंद्रिय शेती करायची असेल
आणि माझ्या शेजारी जर रासायनिक शेती करणारा शेतकरी असेल तर मी काय करावं हा पहिला प्रश्न असतो. तर याच्यामध्ये जे सर्टिफिकेशन होतं, म्हणजे जोपर्यंत शेतीचं खरं सर्टिफिकेशन होत नाही तोपर्यंत आपण त्याला सेंद्रिय शेती असं म्हणू शकत नाही. पण सर्टिफिकेशनमध्ये हा क्लॉज आहे. म्हणजे साधारणतः जर मी शेती करत असाल आणि सपोज तुमची शेती माझ्या शेजारी आहे, तुम्ही रासायनिक पद्धतीची शेती करत असाल, तर मी जो सेंद्रिय शेती करणारा शेतकरी यांनी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की तुमच्या शेतातलं पाणी माझ्या शेतात येतं आहे का, म्हणजे साधारणतः जमिनीचा स्लोप कसा आहे. जर तुमच्या शेतातलं पाणी माझ्या शेतामध्ये येत असेल तर मी साधारणतः तुमच्या आणि माझ्या शेतामध्ये 4 ते 5 फुटाचं अंतर ठेवलं पाहिजे, ज्याला बफर झोन असं म्हणतो आपण. बफर झोन म्हणजे काय, तर थोडक्यात प्रदूषण नियंत्रण करणारा. आता बफर सोल्युशन आपण ऐकलेलं केमिस्ट्रीमध्ये, म्हणजे कुठलंही द्रावण जे आहे अल्कलाईन किंवा ॲसिडिक न राहता त्याला न्यूट्रल करण्यासाठी बफरिंग करतात. इथं तसंच आहे, फक्त इथं वेगळ्या अर्थाने की सेंद्रिय शेतीची जी एकाग्रता आहे ती भंग होऊ नये म्हणून आपण त्याला बफर झोन म्हणतो. तो बफर झोन ठेवलेला आहे. पण सगळ्यात पहिलं त्याचं जर पाणी माझ्या शेतात येत असेल तर जे आपण 4 ते 5 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे त्याच्या साईडनी, म्हणजे तुमच्याच बाजूने एक कॅनल मी काढून देणं गरजेचं आहे, म्हणजे ते पाणी कॅनलनी बाहेर जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तो जो बफर झोन मी ठेवलेला आहे, जिथं काहीच नाही तिथं मी बॉर्डर क्रॉप लावले पाहिजे. बॉर्डर क्रॉप मी कुठले लावले पाहिजे, तर जे मित्र कीटकांना आकर्षित करतील, मोठ्या प्रमाणात मधुमक्षिकांना आकर्षित करतील, म्हणजे आपल्या दोन्ही गोष्ट साध्य होतील. की आपल्याला जो जैवविविधता आपल्या शेतामध्ये पाहिजे ती त्याच्यामुळे येईल. आणि त्याचा म्हणजे दुसरा फायदा काय होईल, तर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये कीटकनाशक स्प्रे करत असाल त्यावेळेस ते डायरेक्टली माझ्या शेतामध्ये उडून न येतात. ते जे ड्रिफ्ट आहे त्याला आपण तुषार म्हणतो, तर ते तुषार सुरुवातीला कुठं जातील, त्या बॉर्डर क्रॉपवर जातील, ते माझ्या शेतामध्ये येणार नाही. म्हणजे माझी सेंद्रिय एकाग्रता अबाधित राहील. दुसरं काय होऊ शकतं की तुम्ही तुमच्या शेतावर जर केमिकल स्प्रे केलेले आहेत तर मोठ्या प्रमाणात पक्षी येतात किंवा मोठ्या प्रमाणात तिथं आपले कीटक आहेत ते येतात, फुलपाखरं येतात. मग ते काय करतात, त्या शेतावर बसतात आणि मग त्याच्या पंखांना पायांना ह्या रसायनांचे अवशेष चिटकतात आणि ते उडून जर मध्ये काही नसेल तर आपल्या शेतात येतात. सेंद्रिय शेतीमध्ये तिथं सुद्धा कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस असतात, कारण रेसिड्यू अगदी 0.1 मध्ये PPM मध्ये मोजला जातो. त्याचं प्रदूषण होऊ शकतं, डिटेक्ट होऊ शकतो. मग ते काय करतात, जर मध्ये बॉर्डर क्रॉप असतील तर ते उडून आमच्या शेतात डायरेक्ट नाही येतात, मधल्या बॉर्डर क्रॉपवर जातात आणि त्याची जे पायाला पंखाला लागलेले रेसिड्यू जे आहेत ते त्या ठिकाणी कमी होतात. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक प्रश्न पडेल की सपोज पीक जर मोठं असेल, आता याच्यामध्ये आपण काय सांगतो की पिकापेक्षा, म्हणजे तुमच्या आणि माझ्या पिकापेक्षा मोठं असलेलं बफर झोन जे बॉर्डर क्रॉप आहे ते आपण लावले पाहिजे. पण याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलात की माझं ऊस आहे मग काय करायचं, किंवा द्राक्ष आहे तर काय करायचं, तर मग याच्यामध्ये अति सरळ उत्तर असं असतं की मग तुम्ही बफर झोन सोडू नका. जर पाणी तुमच्या शेतामध्ये येत असेल तर फक्त कॅनल काढा, साईडने पाणी काढून द्या. मग काय करायचं, ज्यावेळेस मी तुमचं ऊस आहे आणि माझाही ऊस आहे, आपलं शेजारी शेत आहे, तर मी काय करायचं, ज्यावेळेस मी माझं सेंद्रिय उत्पादन घ्यायचं आहे त्यावेळेस शेवटच्या 4 ओळी ज्या आहेत त्या माझ्या सेंद्रिय उत्पादनामध्ये मी घ्यायच्याच नाही, त्या बफर झोन म्हणून सोडून द्यायच्या. हे त्याला उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जे शेजारचं शेत आहे त्याच्यापासून आपल्याला आपल्या शेताचं म्हणजे प्रदूषण टाळता येतं. दुसरी याच्यामध्ये गोष्ट आहे की नदीचं जर पुराचं पाणी तुमच्या शेतामध्ये येत असेल, कारण हेवी मेटल्स मोठ्या प्रमाणात असतात, तर त्याचं खरं प्रमाणीकरण होत नाही. त्याचं टेस्टिंग केल्यानंतर जर हेवी मेटल येत नसतील तर होतं, पण मोस्टली पुराच्या पाण्यामध्ये इतके म्हणजे घाण पाणी असतं, इतकं प्रदूषकं त्यात मिक्स केलेली असतात की 100% त्याच्यामध्ये हेवी मेटल येतात. त्यानंतर समुद्रामध्ये जिथं आपण म्हणतो की भरतीचं पाणी येतं त्या शेतांचं प्रमाणीकरण होत नाही. जिथे ॲनिमेशन फॅक्टरीज आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीज आहे आणि त्याचं वेस्ट वॉटर तुमच्या वॉटरबरोबर ट्रीट होतं आहे, त्या शेतांचं आपल्याला प्रमाणीकरण करता येत नाही. परंतु रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेजारी जर आपलं शेत असेल तर बफर झोन ठेवल्यानंतर निश्चितच आपल्याला सेंद्रिय शेती करणं उत्तम उपाय राहील, एकदम चांगला उपाय आहे. आणि सर जसं तुम्ही आत्ता बोललात की अवशेषमुक्त शेती केली पाहिजे, तर त्यामध्ये आपण हे पण पाहतो की जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आपले जर काही प्रोडक्ट आपल्याला पाठवायचे असतील तर खूप प्रोडक्ट रिजेक्ट पण होतात. तर मग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे नियम काय आहेत आणि डिमांड कशी आहे? आता
अवशेषमुक्त शेतीमध्ये तर ग्लोबल गॅप मी सांगितलं की ग्लोबल गॅप आहे, जिथं संयुक्त राष्ट्रसंघाची कोडेक्स एलिमेंट्रियस नावाची संस्था आहे. तर कोडेक्स एलिमेंट्रियसमध्ये साधारणतः MRL लेवल कोडेक्स ठरवतं. म्हणजे जर सपोज तुमच्या देशामध्ये तुम्ही टोमॅटो बनवले तर त्याच्यामध्ये किती MRL असावं की जे तुम्ही अमेरिकेला पाठवू शकता किंवा युरोपला पाठवू शकता. आणि प्रत्येक देशाने त्यांची MRL लेवल ठरवून घेतलेली आहे. प्रत्येक देशाचं प्लांट क्वारंटाईन जे डिपार्टमेंट आहे, कुठलाही माल त्यांच्या देशामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्याचं ॲनालिसिस केलं जातं. आणि जर ते बिलो क्वांटिफिकेशन लिमिट असेल, आता त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या देशाप्रमाणे ती MRL ठरवलेली आहे. त्याची फक्त आपण म्हणतो ना की मार्गदर्शक जे आहेत ते कोडेक्स एलिमेंट्रियस जरी असलं तरी त्यांनी त्यांच्या ठरवून घेतलेले आहेत. म्हणजे युरोपियन युनियन असेल, अमेरिका असेल, तर मग ते MRL प्रमाणे जर त्यांना जर वाटलं की नाही हा MRL याचं बिलो क्वांटिफिकेशनपेक्षा जास्त आहे, तर तो माल तो ॲक्सेप्टच करत नाही. ॲक्सेप्ट तर करतच नाही, उलट त्याचे जे इन्शुरन्स वगैरे असतात, म्हणजे त्याचा जो विल्हेवाटीचा खर्च आहे तो प्रचंड असतो, तो आपल्याकडून वसूल केला जातो. अशा नियमावली आहेत. आणि सेंद्रिय शेतीचं जर तुम्ही म्हणाल तर सेंद्रिय शेतीमध्ये प्रमाणीकरण यंत्रणा आहे. सेंद्रिय शेतीचे राष्ट्रीय कार्यक्रम आहेत. आज आपण सेंद्रिय शेतीचा विचार केला तर 185 देशांमध्ये प्रमाणित सेंद्रिय शेती केली जाते. त्यातले 85 देशांचे स्वतंत्र सेंद्रिय शेतीचे राष्ट्रीय कार्यक्रम आहे. भारत देशाचा सुद्धा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, ज्याला आपण नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन असं म्हणतो, ज्याला आपण NPOP पण असं म्हणतो. NPOPची सुरुवात ही 1 ऑक्टोबर 2001ला झाली. तत्कालीन जे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी, खरं यांच्यामुळं NPOP आपल्याकडं आलं, कारण त्यांनी आग्रह त्यांचा होता. आणि आज जर आपण पाहिलं तर आपल्याकडं जवळपास 35 प्रमाणीकरण संस्था आहेत, ज्या NPOP प्रमाणे शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण करून देतात. आणि त्याला संलग्न प्रयोगशाळा आहेत, ज्या दोघांवर नियंत्रण ॲपेडाचं असतं. ॲपेडा ही ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे. म्हणजे निर्यात करण्यासाठी इथली सर्वोच्च संस्था आहे, जी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर काम करते. आणि ॲपेडा ह्या कार्यक्रमाची सचिव संस्था आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर ॲपेडाने काय केलेलं आहे, नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड नावाची एक संलग्न संस्था तयार केलेली आहे, जी ह्या ॲक्रेडिटेशन म्हणजे ह्या ज्या प्रमाणीकरण संस्था, ह्या प्रमाणीकरण संस्था त्यांचं काम व्यवस्थित करतात का, त्यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे का, तर हे पाहण्यासाठी त्यांनी ती नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड तयार केलेलं आहे, जे या प्रमाणीकरण संस्थांना मान्यता देतात, त्यांचं परीक्षण करतात, परिणामी त्यांना सस्पेंड करतात किंवा टर्मिनेटसुद्धा करतात जर नियमाचं भंग या लोकांनी केला तर. आणि अशाच पद्धतीने नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड प्रयोगशाळांना पण मान्यता देतं. आता प्रयोगशाळा का, तर सेंद्रिय शेतीमध्ये ज्यावेळेस परीक्षण होतं तर 3 प्रकारचे ॲनालिसिस केले जातात. एक होतं हेवी मेटल ॲनालिसिस, जे मोठ्या प्रमाणात मातीतून मिळतात किंवा पाण्यातून येतात, इंडस्ट्रीयल वेस्ट असेल, सिटी कंपोस्ट असेल किंवा सिटी वेस्ट असेल. दुसरं होतं केमिकल, पेस्टिसाईड, फंगिसाईड, हार्बिसाईड असे, म्हणजे आपल्या ॲपेडाच्या नियमाप्रमाणे 217 मॉलिक्युलचं केमिकल ॲनालिसिस होतं. आणि तिसरं पॅथोजेनिक ॲनालिसिस. जर स्लॉटर हाऊस म्हणजे कत्तलखान्यांमधलं ब्लड मिल, म्हणजे रक्तापासून तयार केलेलं खत किंवा तुमच्या हाडांचा चोऱ्यापासून तयार केलेलं खत किंवा मासळी खत, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पॅथोजन असण्याची शक्यता असते. जसं सिगेला आहे, क्लॉस्ट्रिडियम आहे किंवा तुमचा इकोलाय आहे, की जे मोठ्या प्रमाणात जर असेल, मातीमध्ये असेल तर मोठ्या प्रमाणात ते त्याचं इन्फेक्शन आपल्या म्हणजे मानवी आरोग्यासाठी सुद्धा होऊ शकतं, प्राणी मात्रांसुद्धा साठी होऊ शकतं. मग त्यासाठी ह्या 3 प्रकारचे ॲनालिसिस आहे, पॅथोजन ॲनालिसिस, केमिकल पेस्टिसाईड ॲनालिसिस आणि हेवी मेटल ॲनालिसिस. तर हे ॲनालिसिस करण्यासाठी प्रयोगशाळा आहेत. म्हणजे तो जो सेंद्रिय शेतीचं निरीक्षण करणारा जो इन्स्पेक्टर आहे, तो सॅम्पल, त्याला जर डाऊट असेल तर तो सॅम्पलिंग घेऊन ह्या प्रयोगशाळांना पाठवतो आणि ते कुठलंही मॅनिप्युलेशन न करता रिपोर्ट देतात. आणि ही सगळी सिस्टीम मॅनेज करायला ट्रेसनेट नावाची एक संगणीकृत ऑनलाईन प्रणाली आहे, ज्याच्यावर हे NPOPचं प्रमाणीकरण केलं जातं. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भारत देशामध्ये सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळावी म्हणून एक पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम, ज्याला PGS असं म्हणतो, म्हणजे शेतकऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांसाठी चालवलेली प्रमाणीकरण यंत्रणा. तर NPOPमध्ये काय होतं की प्रमाणीकरण संस्था असती, ते लोक येतात, तुमचं इन्स्पेक्शन वगैरे करतात. पण PGSमध्ये काय होतं की तुम्हीच तुमच्या शेताचं प्रमाणीकरण करायचं आहे आणि त्याला मदत करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ
ॲग्रिकल्चर आणि फार्मर्स वेलफेअर जे मिनिस्ट्री आहे, तर त्याच्या अंतर्गत NCOP नावाचं केंद्र आहे. ती ह्या कार्यक्रमाची सचिव संस्था आहे. आणि NCOPचे जे विभागीय संस्था आहेत 9, जसं आपल्याकडे RCOP आहे नागपूरला, तर त्या याच्या विभागीय संस्था आहेत. आणि त्या काही संस्थांना मान्यता देतात ज्या प्रादेशिक परिषदा म्हणून काम करतात, ह्या शेतकऱ्यांना मदत करतात. त्याचं संगणकीकृत कार्यक्रम असतील किंवा त्यांचं प्रशिक्षण असेल, त्यांना मार्केटिंग करायचं असेल किंवा त्यांना सर्टिफिकेशन मिळवून द्यायचं असेल, तर अशा प्रकारे हे 2 कार्यक्रम आहे. म्हणजे NPOP आणि PGS जे प्रमाणीकरणाचं काम करतात. मग भारत देशामध्ये ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल निर्यात करायचा आहे, दुसऱ्या देशामध्ये पाठवायचा आहे, तर त्यांच्यासाठी NPOP प्रमाणीकरण महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल स्थानिक बाजारपेठेमध्ये विकायचा आहे, त्यांना PGS सर्टिफिकेशन महत्त्वाचं आहे. आणि तिसरं एक प्रकारचं सर्टिफिकेशन म्हणता येईल किंवा त्याला मान्यता असलेलं म्हणता येईल, जे मार्केटच्या अधीन आहे, जे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आणलेलं आहे, ते जैविक भारत नावाचा लोगो आणलेला आहे. आयदर तुमचं PGS सर्टिफाईड प्रॉडक्ट असेल किंवा NPOP सर्टिफाईड प्रॉडक्ट असेल, तर ते तुम्ही सर्टिफिकेशनचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो FSSAIच्या वेबसाईटवर जाऊन लिंक करायचा आहे जैविक भारत या कार्यक्रमाशी. आणि जैविक भारत नावाचा लोगो म्हणजे जे व्यापारी किंवा जे शेतकरी त्यांचा सेंद्रिय माल पॅक करून मार्केटमध्ये विकतात त्यांच्यासाठी हे कंपल्सरी आहे. मग अशा प्रॉडक्टला जे फूड अँड ड्रग्ज इन्स्पेक्टर आहेत, ते फूड इन्स्पेक्टर मार्केटमधून हे सॅम्पलिंग घेतात आणि त्याचं ॲनालिसिस करतात. तर अशा प्रकारे ग्राहकांना संरक्षण देण्याचं काम जैविक भारत लोगोने केलेलं आहे. त्याचप्रमाणे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये जो सेक्शन 22 आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे ऑर्गॅनिकचा. आणि त्याच्या अंतर्गत काय केलेलं आहे की जर मॅन्युप्युलेशन कोणी करत असेल ऑर्गॅनिकचं, म्हणजे ऑर्गॅनिक नाही आहे परंतु ऑर्गॅनिक म्हणून विकत असेल, चुकीचा लेबल लावलेला आहे, तर अशा लोकांवर शिक्षेची तरतूदसुद्धा आता जैविक भारतच्या अंदर करण्यात आलेली आहे. आणि साधारणतः किमान 6 महिन्याचा तुरुंगवास आणि किमान 50,000 रुपयाची दंड, म्हणजे त्याच्या गुन्ह्याप्रमाणे ती शिक्षा बदलणार आहे, पण किमान एवढी शिक्षेची तरतूद करणार आहे. एक प्रकारे ग्राहकांना आणि प्रामाणिकपणे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ते संरक्षण आहे असं म्हणता आपल्याला येईल. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जर पाहिलं तर प्रत्येक देशाचे वेगवेगळे सेंद्रिय शेतीचे कार्यक्रम आहे. अमेरिकेचं जर आपण घेतलं तर त्यांचा NOPUSDA आहे, नॅशनल ऑर्गॅनिक प्रोग्राम, युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर आपण जपानचं जर घेतलं तर JAS ॲग्रिकल्चर स्टँडर्ड आहे. त्याच्यानंतर आपण युरोपचं घेतलं तर EU 2091 आपण 2092 असा त्यांचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर आपण बाकीच्या म्हणजे अमेरिका, फ्रान्स, इर्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड वेगवेगळ्या देशांचा त्यांचा स्थानिक तिथं प्रोग्राम आहे. याच्यामध्ये काही ॲडिशनल स्टँडर्ड पण आहेत, जसं डिमेटर आहे किंवा स्विस नावाचं एक स्टँडर्ड आहे, बायोस्विस नावाचं, किंवा नटूरलँड आहे. आता हे डिमेटर म्हणजे बायोडायनॅमिक नावाची एक शेती पद्धती आहे जी ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांवर आधारित आहे. त्यासाठी डिमेटर हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर बायोस्विस हे स्वित्झर्लंडचं प्रायव्हेट स्टँडर्ड आहे, जे ॲडिशनल स्टँडर्ड आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीच्या राष्ट्रीय प्रोग्राम तर आहेच, पण त्याच्या ग्राहकांच्या मनात रुजलेलं एक ॲडिशनल स्टँडर्ड आहे आणि ते मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. तसंच जर्मनीचं हे नटूरलँड आहे. अशा प्रकारे स्टँडर्ड्स आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर. किंवा गॉट्स नावाचं पण एक स्टँडर्ड आहे जे टेक्स्टाईल फॅब्रिकसाठी वापरलं जातं. जर तुम्ही सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या अंतर्गत कापूस निर्माण केला असेल तर त्याच्यावर जी जिनिंग आणि प्रेसिंग होतं, म्हणजे जी प्रक्रिया होती त्यासाठी ते गॉट्स स्टँडर्ड आहे, ग्लोबल ऑर्गॅनिक टेक्स्टाईल स्टँडर्ड नावाचं. असे वेगवेगळे स्टँडर्ड आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत, जेणेकरून त्याची सेंद्रिय एकाग्रता जी आहे या उत्पादनांची ती कुठं लॅक होऊ नये यासाठी हे स्टँडर्ड मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे. आणि एक प्रकारची विश्वासार्हता आहे. म्हणजे कशावरून ऑर्गॅनिक आहे तर बहुत सर्टिफिकेट आहे, ह्या प्रोग्रामच्या अंतर्गत आहे, ते एक विश्वासार्हता आहे त्याला मोठ्या प्रमाणात आहे. सर तेच की आपण बघतो बाजारात खूप सारे प्रोडक्ट्स असतात की जे ऑर्गॅनिकच्या नावाखाली विकले जातात, पण जे आपण ग्राहकांना पण हे माहीत नसतं की हे खरंच ऑर्गॅनिक आहे, ते कसं ओळखायचं. तर यावरती तुम्ही काय बोलाल की एक ग्राहकांनी ह्या गोष्टी कशा पाहिल्या? ग्राहकांनी एक तर सगळ्यात महत्त्वाचं सेंद्रिय म्हणल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये. सेंद्रिय जोपर्यंत त्या उत्पादनाचं प्रमाणीकरण होत नाही
तोपर्यंत ते प्रमाण ते जे उत्पादन आहे हे सेंद्रिय आहे असं धरून चालत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी ग्राहकांनी सेंद्रिय ह्या, जर मी कांदे, बटाटे, टोमॅटो किंवा कुठलंही म्हणजे प्रोसेस फूड जरी घेत असेल आणि तो जर सेंद्रिय आहे असं म्हणत असेल तर ते प्रमाणित आहे का हे पाहिलं पाहिजे. प्रमाणित आहे तर कुठल्या सर्टिफिकेशन बॉडीने ते प्रमाणित केलेलं आहे, त्या बॉडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक तिथे दिलेला आहे का, कस्टमर केअर तिथं दिलेलं आहे का, सर्टिफिकेशन क्रमांक जो आहे तो दिलेला आहे का. आता ॲपेडाने काय केलेलं आहे की जे प्रमाणीकरण ज्या लोकांचं झालेलं आहे त्याची आता लिस्ट ऑनलाईन दिलेली आहे ॲपेडाच्या वेबसाईटवर. त्याच्यामुळे एक प्रकारची पारदर्शकता आहे. फक्त ग्राहकांना ते बघायचं आहे, विचारायचं आहे की तुमचा माल जो आहे तो प्रमाणित आहे का, त्याच्यावर सर्टिफिकेशन बॉडीचा लोगो आहे का, त्यानंतर त्याच्यावर आपला जो सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम आहे त्याचं राष्ट्रीय चिन्ह आहे ते चिन्ह आहे का, रजिस्ट्रेशन नंबर आहे का, कस्टमर केअर नंबर त्याच्यावर आहे का. आणि मग बाकीचे लेबल तर आपण बघणं गरजेचं आहे, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, बेस्ट बिफोर यूज वगैरे. तर ह्या गोष्टी बघणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे प्रमाणीकरण हा त्यातला की पॉईंट आहे. सर, आपण जे म्हणतो का भाळलासी भारी या रंगा, त्याच्यामध्ये असं असतं की आजकाल ग्राहक पण असे झालेत की दोडका असेल तर तो सरळच असला पाहिजे, त्याची लेंथच अशी पाहिजे. आता जे आपण सेंद्रिय घेतो तर नॉर्मली त्याच एकाच लेंथमध्ये किंवा एकाच आकारात नाही असतात. जसं फ्लॉवर घ्या, काही घ्या तुम्ही, ते ऑर्गॅनिक जर ग्राहक जातोय दुकानात तर मी स्वतः पाहिलंय की ते म्हणतात की हे सरळच का नाहीये, हे वाकडच का आहे. म्हणजे त्यांना सुद्धा त्या प्रमाणात त्याची जाणीव नाहीये की आपण काय खातोय आणि ऍक्च्युली जे सेंद्रिय आहे ते कसं असतं. त्या गोष्टीवर तुम्ही काय बोलाल की लोकांना? याच्यामध्ये कसं आहे की सायंटिफिक आपण रिझन जर पाहिलं तर सेंद्रिय ज्या वस्तू आहेत ह्या मोस्टली म्हणजे त्याचा रूपरंग हा चांगला नसतो बऱ्यापैकी. तुम्ही डाळी जर घेतल्या तर डाळी एवढ्या खास वाटत नाही. पण त्यात जर तुम्ही पॉलिश डाळी घेतल्या की ज्यांना पॉलिश केलेलं असतं, आर्टिफिशियल पॉलिश असतं, एकदम चमकतात, आकर्षक दिसतात. ग्राहकांनी ह्या गोष्टींची खरं नोंद घेतली पाहिजे. आपण जी गोष्ट फार चकाकते किंवा जी फार सुंदर असते तर तिच्या पाठीमागे काहीतरी धोके पण असतात, हे अगदी प्रचलित म्हण आहे. तसंच ह्या सेंद्रिय उत्पादनांच्या बाबतीत सुद्धा आहे. गावठी ज्यावेळेस आपण म्हणतो किंवा लोकल ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्या सीड्स ज्या आहेत त्या सीड्स वेगळ्या असतात, स्ट्रक्चर त्याचं वेगळं असतं. पण ज्यावेळेस तुम्ही ते खाता त्याची चव वेगळी असते, कारण त्याच्यामध्ये अल्कलॉइड्स जे आहेत. म्हणजे तुम्ही जर सेंद्रिय पद्धतीचा भात खाला तर त्या भाताची चव वेगळी लागते, कारण त्याच्यामध्ये असणारं जे ॲमिनो ॲसिड्स आहे त्याचे कंटेंट चांगले असतात. जर तुम्ही सेंद्रिय मिरची खाली तर ती तुम्हाला जास्त तिखट आणि अतिशय चांगली लागेल, कारण त्याच्यामध्ये जे कॅप्सिसिन आहे त्याचं प्रमाण जास्त आहे. उलट जे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे संजीवक, कीटकनाशक हे वापरून बनवलेले आहेत, जे दिसायला अतिशय चांगले आहेत, चकाकणारे आहेत, तर याच्यामध्ये सेकंडरी मेटाबोलाइट्स जे आहेत, म्हणजे भात जर असेल तो दिसायला फक्त अट्रॅक्टिव्ह आहे, ना त्याला वास आहे, ना खाल्यानंतर त्याचं काही त्याला आपल्याला वाटतं की अरे आपण खाला, त्याची टेस्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी सेंद्रियमध्ये फार मॅटर करतात. म्हणजे पूर्वी आपल्या आजी होत्या किंवा आमच्या आई अजूनही ते वास वगैरे घेऊन पाहतात. म्हणजे मेथी जरी खायची असेल तर त्याची पानाची कड लाल आहे का हे बघतात, किंवा तुमचा पालक खायचा असेल तर त्याची जी खालचा देठ आहे तो लालसर आहे का. या अशा काही गोष्टी आहेत की ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि तुमचा रंग जो आहे म्हणजे बाहेरचा एक्सटर्नल ॲपिअरन्स न बघता तुम्ही ते प्रॉडक्ट सर्टिफाईड आहेत का, प्रमाणित आहे का, हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण शेवटी काय आहे की आपण जर रंग, रूप, वास या चक्करमध्ये त्याला सेन्सरी इन्स्पेक्शन आपण म्हणतो, म्हणजे सेन्स करायचं असतं, तो एक प्रमाणीकरणाचाच प्रकार आहे. परंतु त्याच्यावर न जाता आपण जर सर्टिफिकेशन पाहिलं तर तो मला वाटतं अतिशय चांगला मॅटर आहे. परंतु निश्चितच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की जे ऑर्गॅनिक आहे ते तितकंसं दिसायला लविश नसतं किंवा तितकंसं ते अट्रॅक्टिव्ह नसतं, परंतु सेकंडरी मेटाबोलाइट जर पाहिलं तर ते त्याच्यामध्ये फार चांगले असतात. आता मी नुकतंच इस्रायलला जाऊन आलो तर डॉक्टर ज्योती टॉंग नावाचे एक शास्त्रज्ञ आहे, भारतीय आहेत, त्या तिथं ओल्केनी इन्स्टिट्यूटला काम करतात आणि त्यांचा रिसर्च याच्यावर आहे, कार्बन इमिशनवर. तर कार्बन इमिशन वाढल्यामुळे काय झालं आहे की नायट्रोजनचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे पिकांचं उत्पादन फार येतं, पण पिकांमधलं जे प्रोटीन आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणजे जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत ते कमी होत आहेत. पिकवतो फार आपण,
पण त्याच्यामध्ये जे जीवनसत्व पाहिजे, त्याच्यामध्ये जे मिनरल्स पाहिजे, विटॅमिन पाहिजे, ते आपल्याला तितकंसं मिळत नाही. सर, अजून एक गोष्ट होती, जसं शेतकऱ्यांना मध्ये श्रीलंकेचं ऑर्गॅनिकमध्ये एकदम रूपांतर झालं, ते पण आपण पाहिलं. त्याच्यावरती खूप गोंधळही झाला त्या देशात. तर सिक्कीम हा आपल्या भारतातला पहिलं राज्य आहे जे ऑर्गॅनिककडे चाललंय आणि ते सक्सेसफुल आहे. पण त्याचसोबत आपण जर पाहिलं तर श्रीलंका ही ऑर्गॅनिककडे जात होती, त्या वाटेवर होती, पण तिथे ती फेल झाली. तर ह्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? खरं तर श्रीलंकेचा विषय हा फार वादातीत आहे. अच्छा. मला अगदी प्रांजळपणाने वाटतं की श्रीलंकेने सेंद्रिय शेती धोरण घेतलं म्हणून ते फेल झाले आहे, हे चुकीचं आहे. सेंद्रिय म्हणजे श्रीलंकेचं जर तुम्ही पाहिलं तर जो GDP आहे तो त्यांचा बराचसा पर्यटनावर अवलंबून आहे. मध्ये 2 वर्ष कोविडचे होते, पर्यटन मोठ्या प्रमाणात झालं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्याकडे बंदर आहे फार मोठं, म्हणजे सुएज कालवा आहे मला वाटतं, त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते आणि त्याचं फार मोठ्या प्रमाणात पैसे त्यांना मिळतात. कोविडच्या पिरियडमध्ये तेही बंद होतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांच्याकडं जे राजकीय लोक होते ते सगळे नातेवाईक होते एकमेकाचे, आणि ह्या लोकांचं करप्शन फार मोठ्या प्रमाणात होतं. मध्ये तुम्ही पाहिलं असेल की राष्ट्रपती भवनामध्ये सगळे लोक घुसले होते. आणि सेंद्रिय शेतीचा इम्पॅक्ट, हे मी मान्य करतो की सेंद्रिय शेतीमध्ये लगेच उत्पादन येत नाही, परंतु त्याच्यामुळे कुठल्या देशाची अर्थव्यवस्था एकदम म्हणजे डगमगू शकेल असं होणार नाही. याच्यामध्ये म्हणजे श्रीलंकेच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्याकडे 100% कोविडचा फार मोठा परिणाम झाला आणि राजकीय जी इच्छाशक्ती त्यांच्याकडे पाहिजे ती नव्हती. आणि सिक्कीमचं जर बोलायला झालं तर सिक्कीम हे 100% ऑर्गॅनिक आहे, हे तितकंसं खरं आहे. पण त्याच्यामध्ये दुसरं एक कारण असं आहे की सिक्कीमचं आपण पाहिलं तर हाय इलेव्हेशनवर आहे, उंच आहे फार. म्हणजे साधं तुम्हाला अंडं जर गँगटॉकला न्यायचं असेल तर ते 5 रुपयाचं अंडं 20 रुपयाला जाईल, इतकं ते ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट त्याची होते. त्याच्यामुळे पेस्टिसाईड असेल किंवा फर्टिलायझर असेल, याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि तिथले टॅक्स ते परवडतच नाही. त्यामुळे त्याची किंमत इतकी जास्त होती की ते शेतकरी वापरू शकत नाही. आणि इतके हाय इलेव्हेशन्स आहेत, म्हणजे कुठंच रिलिंग वगैरे नाही आहेत, म्हणजे अतिशय घातक आहेत. ट्रान्सपोर्ट जर तुम्ही पाहिलं सिक्कीमचं, जर कारण मी आता फार सिक्कीम फिरलो आहे, तर ते प्रचंड घातक आहे आणि प्रचंड कॉस्टली आहे, फार उंच आहे. त्याच्यामुळे मुळातच तिथं काही जात नाही ते. आणि निसर्गाचं अतिशय चांगलं वरदान आहे, इतकं स्वच्छ पाणी आहे. म्हणजे मला चांगलं आठवतं, मी इन्स्पेक्शनला गेलो होतो दार्जिलिंगला मकाईबारी चहाचं, तर मला तिथं जेवण करायची संधी मिळाली वरती एकदम. तर तिथला मी कांदा खाला मॅडम, इतका गोड, म्हणजे अक्षरशः आपण जसं बोर खातो ॲपल, तितकासा गोड कांदा होता. तिथले फिश आम्हाला खायला मिळाले, इतके गोड फिश की म्हणजे आतापर्यंत मी ती अजूनही चव मी विसरू शकलो नाही. म्हणजे भेंडी आम्ही अशी अगदी कचाकच खायचो, कच्ची भेंडी किंवा कच्चा कॉलीफ्लावर, जो अतिशय नैसर्गिक याच्यात वाढलेला होता. म्हणजे एकतर पाणी एकदम शुद्ध आहे, हवा शुद्ध आहे, जमीन एकदम छान आहे तिथं, कारण रसायनांचा वावर नाही आहे. आणि मुळातच तिथली जी प्रकृती आहे, म्हणजे भौगोलिक परिस्थिती, तीच त्यांना अतिशय इक्विप बनवते. उलट आता काय झालं की शासनाने त्याला चांगल्या पद्धतीने तो प्रोजेक्ट हाताळला आहे आणि सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणात आता, म्हणजे ज्या आपल्या नैसर्गिक निविष्ठा आहेत त्या बनवण्याचं काम आता तिथं अतिशय चांगलं सुरू झालेलं आहे. कारण मी इन्स्पेक्टर म्हणून, सेंद्रिय शेतीचा प्रमाणीकरण अधिकारी म्हणून फार फिरलेलो आहे. सिक्कीम असेल, दार्जिलिंग असेल, आसाम असेल. त्यामुळे ही लोक बाय डिफॉल्ट, आपण असं म्हणता येत नाही बाय डिफॉल्ट ऑर्गॅनिक असू शकत नाही. कारण ऑर्गॅनिक म्हटलं की तुम्हाला म्हणजे खत वापर धोरण आला, कीड रोग तण नियंत्रण आलं, मृदा आणि तुमचं जलसंवर्धन आलं, त्यानंतर मल्चिंग प्रॅक्टिसेस आल्या, हे सगळं करणं गरजेचं येतं. त्यावेळेस आपण त्याला ऑर्गॅनिक म्हणू शकतो. बाय डिफॉल्ट ऑर्गॅनिक असं म्हणू शकत नाही. पण एक चांगल्या प्रकारे नैसर्गिक त्या ठिकाणी वातावरण आहे, नैसर्गिक शेती आपण फार तर म्हणून चांगलं आहे. त्याच्यामुळे आता त्याला सेंद्रियमध्ये चांगलं पर्यावसन त्याचं होतं आहे. कारण ज्या नैसर्गिक संसाधन आहे त्याच्यापासूनच्या निविष्ठा तिथं चांगल्या बनवल्या जातात. त्या ठिकाणी राष्ट्रीय संशोधन केंद्र आता उभं केलेलं आहे केंद्र सरकारने. त्यामुळे निश्चितच तो अतिशय चांगला घटक आहे आणि एक चांगलं प्रेरक उदाहरण आहे. परंतु त्याचा अर्थ आपण संपूर्ण भारतामध्ये सेंद्रिय शेती करू किंवा नैसर्गिक शेती करू असा होत नाही. तर प्रत्येक भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे आणि आपण जर तो प्रयोग केला तर निश्चितच
अर्थव्यवस्था डगमगेल. कारण आपली अर्थव्यवस्थाचा कणा हा शेती आहे. बरोबर. आपले GDP मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे शेती म्हणजे मला जर तुम्ही विचार तर अवशेषमुक्त शेतीपासून सुरुवात करावी. आणि 5 एकर क्षेत्र आहे, मला जर सेंद्रिय शेती करायची असेल, एकदम 5 एकर करू नका. तुम्ही अर्धा एकर 1 एकरापासून सुरू करा. टप्प्याटप्प्याने सुरुवात करा. रिझल्ट उशिरा मिळेल. आणि ऑर्गॅनिक कार्बन जेवढा तुम्ही वाढाल तेवढं तुम्हाला सेंद्रिय शेती करणं चांगलं जाईल. त्याच्यामुळे म्हणजे श्रीलंका असेल किंवा सिक्कीम असेल, या धर्तीवर आपण न जाता आपण टप्प्याटप्प्याने वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती करायला पाहिजे. सेंद्रिय असू द्या, अवशेष मुक्त असू द्यात. शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा आहे. बरोबर. म्हणजे वेळ असेल तर 1-2 मिनटं तुम्हाला सांगतो की साधारणतः 18व्या दशकामध्ये लमार्क नावाचा एक शास्त्रज्ञ होता. मी नेहमी माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगतो, परिस्थितीनुसार आपण कसं बदललं पाहिजे आणि त्याला शेती कशी अपवाद नाही आहे. तर लमार्कने असं सांगितलं होतं, त्याचा लॉ ऑफ इनहेरिटन्स त्याने सांगितला की त्याचं म्हणणं होतं की पृथ्वीवर फार मोठमोठे पशु होते, पक्षी होते. म्हणजे माणूस फार अकराळ विक्राळ होता, त्याला शिंग होती, त्याची हाताची पायाची नखं मोठी होती, केस होती त्याच्या अंगावर. ज्या ज्या गोष्टींचा वापर पशु पक्ष्यांनी किंवा जे जिवंत वस्तू आहेत त्यांनी केला नाही, त्यांचे ते अवयव गळून पडले. पूर्वी डायनासोर फार मोठा होता, आता पालीच्या स्वरूपात आहे, छोटा येतो. त्याच्या पुढे जाऊन डार्विन्सनी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स सांगितला. डार्विन्स असा म्हणतो की पृथ्वीवर फार महाकाय प्राणी होते, पशुपक्षी होते, परंतु नैसर्गिक ज्या आपत्ती आला ह्या सगळ्यामध्ये सगळ्यांचा विनाश झाला. म्हणजे आज ॲनाकोंडाही दिसत नाही किंवा तुमचे डायनासॉरही दिसत नाही किंवा मनुष्य इतका मोठा होता तो आता छोटा झालेला आहे. पण त्यांनी 2 गोष्टींचं उदाहरण सांगितलं. त्यांनी सांगितलं की पृथ्वीवर निवडुंग त्या काळी सुद्धा होता, हे 18व्या दशकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरं, मुंगी त्या काळी सुद्धा होती आणि आजही निवडुंग आणि मुंगी आहे. निवडुंग 50 डिग्री सेल्सिअसला सुद्धा तगून आहे. आता निवडुंग फार बलाढ्य आहे का, तर अजिबात नाही. मुंगी तर एकदम बारीक आहे. पण दोघांचं अस्तित्व काय आहे, तर त्यांनी परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये बदल केला. बरोबर. म्हणून त्यांचं आजचं जे अस्तित्व आहे ते टिकून राहिलेलं आहे. आणि शेती क्षेत्रसुद्धा याला अपवाद नाही आहे. तुम्ही परिस्थितीनुसार जर बदलले नाही, तर आता परिस्थिती काय आहे, अवशेषमुक्त शेतीची आहे, सेंद्रिय शेतीची आहे. ती जर तुम्ही केली नाही तर तुमची जी अधोगती आहे ती अटळ आहे. म्हणजे हेच काय, अगदी मी लमार्क आणि डार्विन्सचं तर 18व्या दशकामधलं बोलतोय. 16व्या दशकामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की असाध्य ते साध्य करीता सायस, कारण अभ्यास तुकामय. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यास करावा लागेल. आणि शेती हे 100% अभ्यास करण्याचंच शास्त्र आहे, हे 100% विज्ञान आहे आणि ते त्याप्रमाणेच आपण केलं पाहिजे. म्हणजे सेंद्रिय शेती असू द्यात, अवशेषमुक्त शेती असू द्यात किंवा रासायनिक शेती असू द्यात, ह्या सगळ्या शेतीच्या परिभाषा जरी असल्या तरी त्या सगळ्यांमागे विज्ञान आहे. आणि मग त्या विज्ञानाला धरून जर मला वाटतं शेती केली तर आपण 100% सक्सेस होऊ. कारण इस्रायल एक मोठं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढी सगळी माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि एवढ्यात मला हेच बोलावं वाटेल की पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय त्याचा आरडाओरडा तर आपण प्रत्येकजण करत असतो, पण त्याच्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करतो याचा विचार केला पाहिजे. आणि सेंद्रिय शेती ही फक्त एक उत्पादन घेण्याची पद्धत नसून ती एक जीवन पद्धती आहे. आणि जसं म्हणतात ना की जसा आहार तसा विचार असतो, त्यामुळे आपला आहार हा चांगला असणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे विषमुक्त शेतीतून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर सेंद्रिय शेती किंवा रासायनिक युक्त शेती हा एक खूप उत्तम उपाय आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. लोकांनाही सेंद्रिय शेतीबद्दल जागरूक करणं खूप गरजेचं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.